माझ्या मते जॉब हा तुम्हाला सेफ लाईफ देतो, पण तुमचे स्वप्न कधीच पूर्ण करत नाही. फक्त तुमच्या गरजा पूर्ण होऊ शकतात. ती सगळ्यात मोठी AI पेक्षा पण मोठी एखादी जर स्किल आहे ना, तर मी ती कम्युनिकेशन स्किल सांगेल. पॅसिव्ह इन्कमचा अर्थ लोकांनी चुकीचा काढलेला आहे. लोकांना असं वाटतं की झोपेतून पैसा येतो, पण झोपेतून पैसा येत नाही. प्लॅटफॉर्म कधी सॅच्युरेट होत नाही, कॉन्टेंट सॅच्युरेट होतो. म्हणून ऑथेंटिक कॉन्टेंट टाका. तुमचं कोणी कॉपी करू शकणार नाही. तुम्ही तुमची युनिक स्टोरी लिहू शकता. तर तुमच्या घरामध्ये काय परिस्थिती चालू आहे, काय नाही चालू आहे, तो तुमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. पण तुमची पर्सनल लाईफ जर तुम्हाला ग्रो करायची आहे, तर त्याच्यासाठी एफर्ट्स टाकायला तुम्हाला डिसिप्लिनच कामं येईल. ह्या फील्डमध्ये असे 4.5-5 लाख लोक आहेत, ठीक आहे, ऑल ओव्हर इंडियामध्ये. मी का टॉपला रँक करते आहे? सगळ्यात मेन रिझन हेच आहे की मी माझ्या स्वतःवर किती फोकस करते. 1 तास जर तुम्ही तुमच्या ग्रोथसाठी नाही देऊ शकत, तर मग काय ग्रो करणार आहे तुम्ही? तर तुम्हाला जर एखादी पर्सन दिसत आहे, एखादी महिला दिसत आहे की ही तिच्या यशाच्या एकदम टॉप नॉच, एकदम शिखरावर पोहोचलेली आहे, तर असं नाही की तिला सगळ्या गोष्टी इझी गेलेल्या असेल. तिला पण सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल करिअरमध्ये कुठलं असं त्याच्या संदर्भातलं मोठं मिसकन्सेप्शन आहे? नमस्कार, मी मीरा आणि वेलकम बॅक टू देसी पॉड. घर बसल्या पैसे कमवा हा आमचा एपिसोड तुम्ही नक्की पाहिलाच असेल. या एपिसोडनंतर आम्हाला अनेक मेसेजेस आले, खूप सारे पर्सनल मेसेजेससुद्धा आले, की पुन्हा एकदा या विषयावर चर्चा झाली तर आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. कारण त्या इतक्या सुंदर पद्धतीने कविता मॅमनी सगळं एक्सप्लेन केलं होतं. आम्हीसुद्धा प्रयत्न करतो वर्क फ्रॉम होम करण्याचा, पण कुठेतरी जाऊन कुठेतरी आम्ही स्टक होतो आणि हवं तसं आम्हाला त्याच्यातून उत्पन्न मिळत नाही किंवा सक्सेस मिळत नाही आहे. तर त्यासाठी आम्ही आणखीन काय करायला पाहिजे? अजून काही आम्हाला गाईडन्स मिळू शकेल का? आणि त्यासाठीच पुन्हा एकदा आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये कविता पारेख मॅम यांना इन्व्हाइट केलं आहे. कविता पारेख या मराठी डिजिटल मेंटॉर आहेत. महाराष्ट्र बिझनेस आयकॉन हे अवॉर्ड त्यांना वर्षा ओझगावकर मॅमकडनं मागच्या वर्षी मिळालं आणि अंकुर वारिको सरांकडून बेस्ट लीडर याचं अवॉर्ड त्यांना मिळालं आहे. कविता पारेख यांनी अगदी कठीण परिस्थितीला मात करून त्यांनी आत्तापर्यंत 2 कोटी रुपये मिळवले आहेत. एक साधा अतिशय बेसिक फोन त्यांच्याकडे होता आणि इंटरनेट कनेक्शनच्या जोरावर त्यांनी आपले स्किल्स डेव्हलप केले आणि आज ते डिजिटल मेंटॉर आहेत आणि या जोरावर ते अत्यंत सुंदर असं करिअर करतायत. आत्तापर्यंत 4-4.5 हजाराहून जास्त लोकांना त्यांनी मेंटरशिप दिली आहे आणि त्यांचं स्किल डेव्हलप करण्यासाठी त्यांना मदत केली आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आज त्यांच्याकडनं आपण जाणून घेणारच आहोत, की आणखीन अशा कुठल्या गोष्टी आपण करू शकतो, की ज्यामुळे आपलं करिअर एका ठिकाणी जाऊन स्टक होणार नाही. एपिसोडला सुरुवात आपण करणार आहोतच, पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या एपिसोडला लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन लेफ्ट स्वाईप करा आणि ह्या एपिसोडला हाईप नक्की करा. हाईप केल्यामुळे हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला. वेलकम बॅक टू देसी पॉड कविता मॅम. थँक यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. मागचा आपला एपिसोडने म्हणजे धमाल केली. इतका सगळ्या इन्क्वायरीज आणि लोकांना इतका तो आवडला, इतकी भरभरून दाद त्या एपिसोडला आली आणि इतक्या आम्हाला ना म्हणजे कमेंट्स तर आपल्याला एपिसोडवर आहेतच, पण पर्सनली पण इतक्या लोकांनी आम्हाला मेसेजेस करून सांगितले, की तुम्ही परत कविता मॅमला बोलवा आणि आम्हाला इतके अजून डाऊट्स आहेत आणि अजून आम्हाला ऐकायचं आहे, अजून आम्हाला म्हणजे सगळ्यांना ना असं एक होप आलं, की हो आपण पण करू शकतो. बट कुठे-कुठे छोटे-छोटे डाऊट्स अजूनही लोकांचे आहेत. तर म्हणून मग मी म्हटलं, की चला तुम्हाला बोलवू आणि ज्या काही उरलेल्या शंका आहेत ह्या लोकांच्या, ह्या सगळ्या आज आपण क्लिअर करूयात. थँक्यू सो मच. आणि मी ट्राय करेल की सगळ्या शंका म्हणजे सोल्युशन देऊन जाईल. येस, नक्कीच. ती तर खात्री आहेच आम्हाला. तुम्ही इतकं छान सगळ्यांना समजावून सांगता. थँक्यू. कसं होतंय ना, की प्रत्येकाकडे काही ना काहीतरी जॉब आहे. काही जणांकडे आहे आपण म्हणूया, जे अपकमिंग बरोबर. आहेत किंवा आता काही प्रमाणात बऱ्याच वेळेला जॉब्स पण लोकांचे जात आहेत. आता सध्या रिसेशन आहे, ज्या प्रकारचं जागतिक सगळं चित्र आपल्याला दिसतंय. सो ह्या सगळ्यामध्ये लोकांना असं वाटतं, की कुठेतरी आपण पण डिजिटल आपलं करिअर सुरू करायला पाहिजे. पण करताना भीती पण वाटते. तर तो जो बरोबर. सगळा काहीतरी असा ना गोंधळ होतोय, काय करावं, कसं करू? तर तसं तुम्हाला नाही कधी झालं का? आणि जे होतंय ह्या लोकांना, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकाल? 100% 5 वर्षाचं लहान लेकरू असो किंवा 50 वर्षाचं एखादा पर्सन असो, सगळ्यांना काहीतरी नवीन सुरुवात करताना सगळ्यांना भीती वाटते. खूप बेसिक आहे ही गोष्ट. सो ऑब्व्हियसली मी पण त्याच्यातलीच एक आहे. मला पण खूप जास्त भीती वाटली होती. डिजिटल मार्केटिंग काय असते? हे सोशल मीडिया खरंच वर्क करतं का? की सगळंच हवाबाजी आहे? या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या.
पण ऑब्व्हियसली एक जो माणसामध्ये करेज असतो ना, की तो करेजचा अर्थ हा नाहीये, की समोरच्या व्यक्तीला म्हणजे सगळं करायचंच आहे, त्यांनी करून दाखवलं. पण त्या करून दाखवल्याच्या मागे त्याला भीती असते, तरीही तो करतो. त्याला रिअल करेज म्हणतात. म्हणून मला पण भीती वाटली होती सगळ्या गोष्टी. आणि मेन म्हणजे जी घराची माझी परिस्थिती होती, की पप्पांचं ते आचारी आहेत. हलवाई वगैरे म्हणतात ते आणि त्यांच्यामध्ये त्यांना एवढा स्ट्रगल करायला लागायचा. महिन्याचा 12,000 पगार होता आणि त्याच्यामध्ये मग मम्मी पण खूप जास्त कॉम्प्रोमाईज करते. नवीन काही घेताना दिसत नाही. तिच्या हौस-मौस सगळ्या सॅटिस्फाईड ती नाहीये त्या गोष्टींमध्ये. पण जाणवत नाहीये तिला, की यार हे पण बायका करतात. दुसऱ्यांना बघून थोडंसं प्रॉब्लेम फील हो. होतो. पण मग कुठेतरी ठीक आहे माझ्या लेकरांचं झालं व्यवस्थित, की माझं सगळं व्यवस्थित आहे. असा तिचा माइंडसेट होत चालला होता. मग हे मला वाटलं, की यार आपण सगळं बँक बॅलन्स वगैरे बघितला, काही होत नाहीये. मग घरची परिस्थिती किती दिवसापर्यंत अशी चालणार? मग त्यासाठी मग मी विचार केला, की हां, ठीक आहे आपण काहीतरी करू आणि मग जसं मी सांगितलं, की भीतीसोबत आपण पुढे जाणं हेच खरं करेज असतं. म्हणून मग मी ठीक आहे, आपण ट्राय तर करून बघू ह्या हिशोबाने मी आले होते अँड लिटरली मी सांगते, आमच्या घराचं भाडं निघावं म्हणून मी डिजिटल मार्केटिंगची ही जी जर्नी आहे, हं. डिजिटल स्किल्स शिकणं या सगळ्या ते स्टार्ट केलं होतं आणि आता मी स्वतःचं घर सुद्धा उभं केलंय. येस. सो तिथून ते इथपर्यंत सगळा प्रवास आहे. भीती सगळ्यांना वाटते, पण त्या भीतीपोटी आपण आपली ग्रोथ जी आहे ती थांबवून देणं डझंट मेक एनी सेन्स. सो रिअल करेज हाच असतो, की तुम्ही भीती जरी आहे ना, तरी समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि सुरुवात करा. ॲक्शन घेतल्याशिवाय लाईफ कधी चेंज होत नाही. नाही, तुमचा प्रवास तर म्हणजे अमेझिंग आहे. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही स्वतःला ग्रो केलं, शिकत गेलात आणि आता इतक्या असंख्य लोकांना तुम्ही शिकवता, मेंटरशिप देता आणि तुमच्या बरोबर. हाताखालून एवढे बॅचेस जातात आणि आज तेही त्यांच्या पायावर इतके सुंदर उभे आहेत. हं. पण म्हणजे इतक्या सगळ्या लोकांशी तुम्ही बोलताना तुम्हाला खूप सारे प्रश्न येतच असतील, पर्स्पेक्टिव्ह कळत असतील. तर 100%. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल करिअरमध्ये कुठलं असं त्याच्या संदर्भातलं मोठं मिसकन्सेप्शन आहे, असं तुम्हाला वाटतं? जेवढं की मी बघते माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पण मला डी-एम्स पण येतात. काही कमेंट सेक्शनमध्ये पण लोकं, काही माझे स्टुडंट्स पण आहे इव्हन त्यांना पण जे नवीन-नवीन स्टार्ट करता हो. आणि लोकांच्या मनामध्ये एक खूप असं मिथ आहे हा, मी मिथच म्हणेल त्या गोष्टीला, की पॅसिव्ह इन्कम, डिजिटल स्किल्स शिकणं, त्याच्यानंतर आपली लगेच पॅसिव्ह इन्कम स्टार्ट होते आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे लोकांना वाटतं, की झोपेत सुद्धा पैसा येतोय. पण ॲक्चुअली ही गोष्ट अशी नाहीये. हं. त्या पॅसिव्ह इन्कमसाठी आपण खूप जास्त आधी मेहनत करावी लागते. त्याच्यानंतर तो पैसा येतो. पॅसिव्ह हो. इन्कमचा रिअल अर्थच हा आहे, की यार तुम्ही काहीतरी एखादं काम करून ठेवताय, त्याच्यासाठी भरपूर मेहनत घेताय आणि तो एक सेटअप बिल्ड करून ठेवलाय. त्याच्यातून तुम्हाला झोपेतून पैसा येतोय. पॅसिव्ह इन्कम असं नाहीये, की तुम्ही केलं, करून टाकलं आणि लगेच त्याच्यातून इन्कम होते. असं काहीच नाही आणि हाच तुम्ही जो म्हणताय मिसकन्सेप्शन तर हाच आहे, की पॅसिव्ह इन्कमचा अर्थ लोकांनी चुकीचा काढलेला आहे. लोकांना असं वाटतं, की झोपेतून पैसा येतो, पण झोपेतून पैसा येत नाही. तुम्हाला त्याआधी खूप मेहनत करावी लागते. एखादी गोष्ट आहे जसं आपण बी लावतो. तो वाढता वाढेल, त्याला वेळ लागेल, त्याच्यानंतर त्याला फळं मिळेल. तर तसंच आहे, तुम्हाला आधी मेहनत करावी लागते, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स यायला लागतात. त्यालाच म्हणतात आपलं पॅसिव्ह इन्कम. सो हा मिसकन्सेप्शन मला असं वाटतं, की सगळ्यांचा दूर व्हायला पाहिजे या गोष्टीमध्ये. डिजिटल स्किलमध्ये डिजिटल करियर जर लोकं बनवतात, तर झोपताना पैसा कोणी कमवत नाही. पण त्याआधी त्या माणसाने खूप मेहनत केलेली असते, तिथून त्याचा पैसा येतो. नाही, कारण की कसं होतंय ना, की जसं तुम्ही म्हणाल, की मेहनत दिसतच नाही. लोकांना असं ना वाटतं, की आज यांनी काहीतरी टाकलं आणि क्विक रिच. लगेच क्विक रिझल्ट्स आणि क्विक रिझल्ट्सच्या मागे सगळी दुनिया हां, सध्या धावते. बरोबर. आणि मग जेवढ्या पटकन तुम्ही समजा क्विकमध्ये एखाद्या वेळेला तुम्हाला मिळेलही. लक फॅक्टर. बट अगेन तुम्ही खाली येणारच ड्रॉप आहात, होणारच. जर तुम्ही होणार ते. नॉलेजवर, लर्निंगवर फोकस नाही केला, तर ऑब्व्हियसली तो ड्रॉप होणारच आहे. सो आता असा सगळ्यांना गोंधळ सगळा दिसतोय. म्हणजे जॉब करायचा आहे लोकांना, प्लस त्यांना डिजिटल करियर पण करायचं आहे. कुठेतरी काही जण बिझनेस पण करायचा प्रयत्न करतात. हां, बरोबर. जसं मागच्या एपिसोडमध्ये आपण बोललो, की तुमचा बिझनेस तुम्ही ऑनलाईन कसा नेऊ शकता. तर हे सगळं करण्याच्या चक्करमध्ये खूप गोंधळ चाललाय. हे पण करू, ते पण करू, ते पण करू आणि मग सगळं फसतं आणि काहीच होत डिप्रेशन नाही. येतं. तर मग त्याच्यात असं सोयीस्कररित्या सगळं एक ना स्टेप बाय स्टेप काही करायचं झालं, एक त्याच्यामध्ये आपण एक म्हणूया क्लॅरिटी आणायची झाली, तर ती हं. कशी आणता येईल? हे बघा तुम्हाला 3 ऑप्शन्स आहेत. जॉब, फ्रीलान्सिंग आणि बिझनेस करणं. येस. आता ह्याच्यामध्ये तेच की आपण दोन्ही गोष्टी, तिन्ही गोष्टी एकत्र तर करू शकत नाही. ही तर 100% गोष्ट आहे. जर तुमच्या मनामध्ये ही गोष्ट आहे, की यार मला एक सेफर झोनवाली लाईफ जगायची आहे. सेफ्टी तुम्हाला पाहिजे. तुम्ही जॉब करा. पण त्यासोबत जर तुम्ही एक काहीतरी अशी स्किल डेव्हलपमेंटवर फोकस नाही करणार, तर त्या जॉबच्या ट्रॅकमध्ये तुम्हाला ईझी सगळ्या गोष्टी मिळतात, पण स्वप्न पूर्ण होत नाहीये. हं. जॉब माझ्या मते तरी, दुसऱ्यांचं काही मला मत माहिती नाही, पण माझ्या मते जॉब हा तुम्हाला सेफ लाईफ देतो, पण तुमचे स्वप्न कधीच पूर्ण करत नाही.
फक्त तुमच्या गरजा पूर्ण होऊ शकतात. हो. पण तो जो ड्रीम आहे तुमचा, की मला इथे फिरायला जायचंय, माझे एवढे सारे इन्शुरन्स असले पाहिजे, मी नसल्यावर माझी फॅमिलीने कधी कुणापुढे हात नाही पसरवायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ना जॉबमधून कधीच पॉसिबल होत नाही आणि ऑब्व्हियसली काही काही काय खूपच जण या गोष्टीला समजू पण शकतात आणि मी जगली आहे. माझे भरपूर स्टुडंट्स असे रिझल्ट मला दिसलेत, की यार आम्ही जॉब करतोय, पण आमचं असं-असं लाईफ चालू आहे. तर ऑब्व्हियसली जॉबमधून तुमचे फक्त गरजा पूर्ण होतात, स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. सो तुम्हाला जर सेफर झोनमध्ये लाईफ जगायची असेल, तर 100% तुम्ही जॉब करा. पण त्याच्यासोबत त्या जॉबच्या ट्रॅपमध्ये न फसता दिवसातून 1-2 तास जर तुम्ही टीव्ही सीरियल्स बघण्यामध्ये, टाईमपास करण्यामध्ये, ह्या त्या गोष्टी करण्यामध्ये वेळ वाया हो. घालवता, तर त्या जागेवर तुम्ही थोडंसं स्किल डेव्हलपमेंटकडे लक्ष द्या. त्याच्यासोबत काय होईल, तुमचं एक वेगळं काहीतरी स्किल तयार झालं, तिथून तुम्ही साइड इन्कम करू शकता 100%. आता हे झालं जॉबचं. दुसरं झालं आपलं फ्रीलान्सिंगचं. तर फ्रीलान्सिंग माझं मोस्ट फेव्हरेट आहे. कारण त्याच्यामध्ये मी पण करतीये. माझे भरपूर स्टुडंट आहेत. माझ्या स्टुडंटचं जर उदाहरण द्यायला गेले ना, तर एक मोहिनी ताई आहे, एक रुपाली ताई आहे. अशा भरपूर जण आहेत. निकिता ताई आहे. लास्ट टाईम पण त्यांचं नाव मी काढलं होतं. हो, हो. माझ्या फेव्हरेट त्या ताई. तर ते घरी बसून आधी काहीच नव्हतं करत. सिंपल हाउसवाईफ. त्या लेडीज आता महिन्याचे 1.5-2 लाखापर्यंत कमवताय आणि फ्रीलान्सिंगच्या मदतीने. इथे कोणताही तुमच्यावर डोक्यावर बर्डन असा बॉस नाहीये. वेळेचं बंधन नाहीये आणि तुम्ही तुमच्या मर्जीचे मालिक. तुम्ही घरून काम करा, कॅफेमधून करा किंवा कुठे तुम्ही फॅमिलीसोबत फिरायला गेलेला आहे, त्या ट्रिपमध्ये काम करा. काही फरकच पडत नाही. तुम्ही महाराष्ट्रात बसून जयपूरचं क्लायंट सुद्धा हँडल हो, करू शकता. हो. तर हे फ्रीलान्सिंग आहे आणि इथे अनलिमिटेड इन्कम आहे. तुम्ही आता एआयचं पण त्याच्यामध्ये जर मी फ्रीलान्सिंगमध्ये हात जर बघितला, तर जिथे आधी एआय होतं, म्हणजे आधी फक्त एक माणूस काम करायचा, त्याला टीम घेऊन चालवावं येस, लागायची, की येस. फ्रीलान्सिंगमध्ये पण तू माझं कंटेंट लिहून दे, मग मी हे डिझाइन करेल, मग ते कॅनव्हा एडिटर वगैरे लागतो, ह्या सगळ्या गोष्टी. पण आता एआयमुळे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा पॉसिबल आहेत. 4 लोकांचं काम फ्रीलान्सिंगमध्ये आता एआयमुळे लोकं इझिली करू शकतायत. 4 तास ज्या गोष्टीला लागतात ते 20 मिनिटामध्ये एआय आपल्याला करून देतंय. मग तुम्ही ते जे बाकीचे टाईम वाचून जातंय तुमच्याकडे, तर ऑब्व्हियसली तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही अजून पोटेन्शियल टाकून तुमचं मेहनत करून अजून करू शकता. तर म्हणून मला फ्रीलान्सिंग खूप जास्त आवडते आणि फ्रीलान्सिंगमध्ये एक गोष्ट आहे, की तुम्हाला एकच ॲटिट्यूड ठेवायचं, की मला लर्न करायच्या प्रत्येक गोष्टी. एक गोष्ट जर मी करतो, त्याच्या आजूबाजू 17 गोष्टी मला आलेल्या पाहिजे. 17 नाही, चला 2-3 जरी राइट, आल्या ना राइट. तुम्हाला तर तुम्ही 4 माणसांचं काम इझिली करू शकता आणि त्याच्यामध्ये खूप जास्त इन्कम आहे. जसं मी सांगतेय, माझे स्टुडंट्स आहेत, 1.5-2 लाखापर्यंत कमवताय. तर लिटरली मी बघितलंय, माझ्या हाताखालून तसे लोकं गेलेत. हे 1-2च म्हणते मी, 3,500 स्टुडंट आहे. मला माहिती आहे किती लाईफ चेंज होते. येस. लिटरली माझी पण त्याच्यातून झालेली आहे. सो फ्रीलान्सिंग बेस्ट आहे. आता जॉबच्या सोबत तुम्ही फ्रीलान्सिंग पण करू शकता. जसं मी स्किल डेव्हलपमेंटचं येस. सांगितलं. एखादी स्किल बिल्ड करा. त्याच्यासोबत तुम्ही साइड बाय साइड 1-2 क्लायंट जरी महिन्याचे घेतले 20,000-30,000 तसेच मिळून जातात. राइट? ते झालं. आता काही लोकांचं असतं, की यार बिझनेस करायचा आहे. तर मग बिझनेस तेव्हाच तुम्ही करा, ज्यामध्ये तुम्ही एक तो कॅल्क्युलेटेड रिस्क राइट, फॅक्टर असतो, राइट, की तुम्ही राइट. घेऊ शकता. हो. तुम्हाला टोमणे जरी मारले तरी तुमचा माइंडसेट जो आहे तो स्ट्राँग आहे. तुम्हाला फरक नाही पडणार. थोडाफार फरक सगळ्यांना पडतो. ऑब्व्हियसली आपण ह्युमन बीइंग आहोत. बट मेन गोष्ट ही आहे, की तुम्ही जर हा माइंडसेट ठेवताय, की ठीक आहे मी कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकतो हं. आणि माझा प्लॅन जो आहे तो मी प्रूव्ह करण्याच्या येस. प्रयत्नामध्ये बाकी अजून गोष्टी मी शिकून सगळ्या गोष्टी करू शकतो. तुमचा टाईम, एनर्जी, एफर्ट सगळीकडे जाणार आहे. पण तुमचा इंटरेस्ट कुठे आहे? तुमचा चॉईस कुठे वळतोय? जॉबमध्ये तुम्हाला सेफर करायचं तर जॉब, फ्रीलान्सिंगमध्ये जर तुम्हाला जास्त कमाई करायची आहे, स्वतःच्या मर्जीचं मालिक व्हायचं तर तिथे पण मेहनत लागणार आणि बिझनेसमध्ये ऑब्व्हियसली आपण म्हणतो जॉबमध्ये 7-8 तास, बिझनेस घालतो तो माणूस त्याला माहिती तो 16 तास पण काम करतो. हो, हो, हो. तर ही गोष्ट आहे. तर तुमचा माइंडसेट कुठे वळतोय ते तुम्हाला आधी चॉईस करावं लागेल. नुसतंच मी हे पण करतोय, ते पण करतोय या गोष्टीला अर्थ नाहीये. तुमचा चॉईस कुठे आहे? तुम्हाला स्किल तुमची कोणती कुठे चालते? जॉब करून फ्रीलान्सिंग करा किंवा फ्रीलान्सिंग करून तुम्ही तुमचं आयुष्य बदला. बिझनेसमध्ये ऑब्व्हियसली थोडासा रिस्क असतो. हो. नुकसान होतं, ते पचवण्याची ताकद असली पाहिजे. मग तुम्ही काहीही करू शकता. म्हणून आणि तुमचा इंटरेस्ट कुठे जातो हे पण मॅटर करतं. आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात, की टेक टाईम म्हणजे असं टेक्स टाईम्स, की असं होत प्रत्येक नाही, गोष्ट. बिझनेस असू द्या, फ्रीलान्सिंग असू द्या, जॉबमध्ये पण तुम्हाला तुमचे प्रमोशन्स मिळून तुम्ही एखाद्या ठिकाणी पोहोचायला पण वेळ लागतोच खूप ना. वेळ लागतो. तिथे ॲक्सेप्टेड असतं, की हो आता मी सुरुवात ह्या लेव्हलला केली आहे, तर मला टॉप पोझिशनला जायला इतकी वर्ष मला द्यायला लागतील. मला माझं सगळं चांगलं इम्प्रूव्ह करायला लागेल काम. पण तेच तो माइंडसेट इकडे जेव्हा आपण फ्रीलान्सिंगमध्ये बघतो किंवा बिझनेसमध्ये बघतो, तेव्हा खूप घाई असते लोकांना.
ते विचार तो नाही 100%. करत, की ना ते त्या पण पायऱ्या तुम्हाला चढायच्यात. इकडे तुम्हाला एक्सेप्टेड आहे. पण तेच तुम्ही इकडे नाही विचार करत. तुम्हाला वाटतं, की अरे महिना झाला असं कसं नाही झालं? नाही 2 होत महिने झाले असं का नाही आहे. झालं? प्रॅक्टिस पण लागते हां. प्रत्येक गोष्टीला. आणि अप्स एंड डाउन्स प्रत्येक ठिकाणी येतात. ते 100%. पचवायला पाहिजे. हां, तेवढी ताकद असली पाहिजे. तेवढं माइंडसेट बिल्ड करणं खूप इम्पोर्टंट आहे. येस. आणि आता आपण मगापासून बोलतोय तर डिजिटल करियर किंवा डिजिटल मार्केटिंग ह्याच्याबद्दल आपण मागच्या एपिसोडमध्ये पण बोललो. पण बरोबर. तरीसुद्धा बऱ्याच लोकांना अजूनही शंका आहेत. तर नक्की डिजिटल करियर म्हणजे काय? त्याच्या अंडर काय-काय येतं? आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये काय-काय येतं? आणि आपण ते कसं करायचं? डिजिटल मार्केटिंग म्हणजे एक छोटा कन्सेप्ट नाहीये. तुम्ही डिजिटली ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भरपूर अशा स्किल्स आहेत, ज्या शिकून तुम्ही त्या स्किल मॉनिटाइज करून त्याच्या थ्रू इन्कम करू येस. शकता. आता त्याच्यामध्ये 1-2 टॉपिक नाहीये, त्याच्यामध्ये असंख्य टॉपिक आहे. आता जसं मी Canvaचं म्हणते, ते पण ह्याच्यामध्ये येतं. तुम्ही पोस्टर डिझाइन करून करू शकता. तुम्ही व्हिडिओज एडिट करून लोकांकडून पैसे कमवू शकता. म्हणजे तुम्ही लोकांचा बिझनेसला कसा अजून बिझनेस देऊ शकता. राइट. तर तुमच्याकडे कोणत्या डिजिटल स्किल्स आहेत, त्याच्यावरून तुम्ही स्वतःचं करियर बिल्ड करता हे डिजिटल मार्केटिंग. एकदम सोप्या भाषेमध्ये मी तर हेच सांगू राइट. शकते, जे लोकांना ईझी टू अंडरस्टँड असेल. सो तुम्हाला लोकांच्या फायद्यासाठी कोणती स्किल ॲज अ सर्व्हिस प्रोव्हाईड करता येते, त्यावर डिपेंड करतात सगळ्या गोष्टी. नाहीतर ओके. डिजिटल मार्केटिंग भरपूर असे ऑप्शन्स आहेत. सगळे सांगत बसणार नाही मी. नाही. आणखीन काय होतं ना, आता अल्गोरिदम हा एक प्रकार सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही डिजिटल मार्केटिंग आपण डिजिटल करिअरबद्दल बोलतोय. बरोबर. तर सक्सेस हे कुठेतरी अल्गोरिदमशी पण रिलेटेड आहे का, की इट इज ओन्ली अबाउट युअर टॅलेंट? कारण तो अल्गोरिदम जो काही आहे सोशल मीडियाचा त्याच्यामध्ये सगळे प्लॅटफॉर्म्स येतील. आता मी काही नावं घेते, एव्हरीबडी नोज की कुठले-कुठले बरोबर. प्लॅटफॉर्म्स आहेत. तर त्याचे अल्गोरिदम्स आता चेंज होत असतात. तुम्ही करेक्ट. आज एक गोष्ट केली, ती जर हिट झाली आणि ती गेली, छान त्याला व्ह्यूज आले आणि त्याच्यातून तुम्हाला इन्कम मिळालं. हं. दॅट डझंट मीन की नेक्स्ट टाईम ते तोच प्रकार चालेलच, असं पण नाहीये. सो बरोबर. मग अल्गोरिदमचा विचार करायला पाहिजे, स्टडी करून मगच तुम्ही सगळं तुमचं करियर बिल्डअप करायला पाहिजे, की असं काही नाहीये? तुम्ही म्हणजे सक्सेस फक्त अल्गोरिदमशी रिलेटेड आहे की नाही? नाही. मी जर माझं पर्सनल जर्नी सांगेल, लोकांचं म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू ना खूप वेगळा असू शकतो. हं. पण मी जेवढं बघितलंय 3,000-3,500 स्टुडंट्स आहे. माझा आहे पूर्ण एवढ्या लोकांचा एक्सपिरियन्स जेवढं मी सांगतेय. अल्गोरिदम कशावर चालतं? लोकं आज एखादा ट्रेंड येईल, उद्या तो जाईल. हं. त्याच्या मागे आपण नाचत बसायचं, नाचणारे कंटेंट बनवायचे, त्याला काही अल्गोरिदम म्हणत नाही. तुम्ही लोकांना कॉपी करून आज जर आपण सोशल मीडिया ओपन करणार, Instagramचं एक्झाम्पल देते. सोशल मीडिया आपण ओपन करतो, त्याच्यामध्ये कॉपी पेस्ट खूप दिसतं. एक हो. ट्रेंड चाललाय आता एक ते काहीतरी छंद असायला पाहिजे, असं काहीतरी एक ट्रेंड हां, हां. चालू राइट, राइट, राइट. आहे. आयुष्यात काहीतरी छंद असं काहीतरी हां, आहे, पाहिलं मी आहे. पण. हो, तर तो ना सर्राट सगळे लोकं हो. सेम बनवत आहे. पण काय त्याच्यामध्ये युनिक आहे? तर ते ठीक आहे, चालू आहे ट्रेंड, पण त्याला काय तुम्हाला होतंय का? त्याचा तुम्हाला फायदा आहे का? थोडेसे व्ह्यूज येणं, कमेंट्स येणं, लोकांनी अप्रिशिएट करणं थोडंफार त्या तुमच्या कंटेंटमुळं, त्याच्यावरून तुमची ग्रोथ होत नाहीये. ॲक्चुअल कंटेंट काय असतं, की तुम्ही एखादी जर्नी तुमची सांगताय, त्याच्यावरून लोकं रिलेट करताय आणि त्यांचा काहीतरी फायदा होतोय. बरोबर. राइट. तर तो ॲक्चुअल कंटेंट आहे आणि जो एक ऑथेंटिसिटीवाला फॅक्टर असतो ना, आज पण लोकं जे बोलताय, स्वतःची जर्नी शेअर करताय, लोकांना स्वतःचे एक्सपिरियन्सेस सांगताय, लोकांना कोणत्यातरी एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू ॲड करताय त्यांच्या लाईफमध्ये, त्यांना काहीतरी टिप्स देताय, ट्रिक्स देताय. ते आजही कंटेंट चालतंय. जे ऑथेंटिक कंटेंट टाकताय ना, त्याला ट्रेंडची गरज नाही. मी आत्तापर्यंत एकही ट्रेंड फॉलो केलेला नाहीये. सिरियसली हं. म्हणते मी. तर ट्रेंड हे जे आहे ना, अल्गोरिदम काय मागतं तुमच्याकडून, की तुम्ही किती ऑथेंटिक टॉपिकवर बोलताय, किती काय करताय, कसं लोकांना डिलिव्हर करताय, लोकांना किती कळतंय. हं. अल्गोरिदमचा अर्थ असा नाही, की आता हा ट्रेंड चालू आहे, तुम्ही त्याच्या मागेच पळणार आहे. तसं काही अर्थ नाहीये. अल्गोरिदम कसं असतं, की तुम्ही जर तुमचे 1000 जरी फॉलोअर्स आहे, पण त्या 1000 फॉलोअर्समधून तुम्हाला काही येत नाहीये आणि तुमचे 1,000,000 जरी फॉलोअर्स आहेत, तुम्हाला त्याचा काही फायदा होत नाहीये किंवा लोकांना तुमच्याकडून काही फायदा होत नाहीये. तर त्या फॉलोअर्सचं पण काही घेणं-देणं नाहीये. पण तुमचे फक्त 500 फॉलोअर्स आहेत, पण 500 फॉलोअर्समध्ये त्या फॉलोअर्सचं तुम्ही ट्रस्ट जिंकलेलं आहे. हं. त्याच्यामध्ये 250 लोकं जरी आहेत, जे राइट. तुमच्यावर भरोसा करताय आणि ते तुमची जर उद्या येऊन तुमचं एखादं सर्व्हिस असेल, ते तुमच्याकडून एखादी सर्व्हिस घेताय, तुम्ही त्यांचं मन जिंकलेलं आहे. तर येस. ते तुम्हाला बिझनेस देणार आहे, राइट? ते आहे रिअल कंटेंट क्रिएशन. असं नाही की ट्रेंड फॉलो करा आणि हे करा. अल्गोरिदमचं पार्ट आज पण अल्गोरिदम असं आहे, की तुम्ही रिअल स्टोरी सांगून बघा, लोकं तुम्हाला अप्रिशिएट करतील, तुमच्यावर ट्रस्ट बिल्ड होईल. बिझनेस करायचंय, स्वतःच्या लाईफला ग्रो करायचं तर मला असं वाटतं अल्गोरिदमच्या मागे पळणं वगैरे गरजेचं नाही. तुम्ही रिअल कंटेंट टाका, अल्गोरिदम तुमचा फॅन होईल.
सो पर्सनल टच तुमचा त्याच्यामध्ये हां, असला पाहिजे. 100% कॉपी पेस्ट करून अर्थ नाही. सगळेजण कॉपी पेस्ट हो, करताय. कारण सध्या तेच दिसतं ना, म्हणजे हां. एका गाणं झालं ट्रेंडिंग किंवा काय आता जसं आपण मगाशी बोललो तसं झालं, की झालं मग एव्हरीबडी इज डूइंग दॅट. मग तुमचं काहीही असू देत, मग बॅकग्राऊंडला तेच म्युझिक चाललंय आणि मग हां, नाही तर काय. नाचा आणि गाण्यांवर आणि रील बनवा. सीरियसली. आता हे सोशल मीडियावर पण ट्रेंड्स आणि अल्गोरिदमचं बोलतोय, की कॉपी पेस्ट चाललंय सगळीकडे असं दिसतं पण आहे. करेक्ट. तर मग सोशल मीडिया कुठेतरी सॅच्युरेट झालं असं नाही वाटत आहे का? 100% नाही. जसं की मी आत्ताच सांगितलं, कॉपी पेस्ट सगळे करताय, पण तुमचं ऑथेंटिक कंटेंट काय आहे ना, तो मॅटर करतो. तुम्ही किती खरं बोलताय, किती लोकांना मदत करताय, परत तेच व्हॅल्युएबल कंटेंट किती टाकताय ना, आज पण अल्गोरिदम त्या गोष्टींना पुश करतं. सो सॅच्युरेशन नाहीये. कंटेंटचं म्हणजे अल्गोरिदम किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कधी सॅच्युरेट होत नाही. कंटेंट सॅच्युरेट होतो. हं. म्हणून ऑथेंटिक कंटेंट टाका. तुमचं कोणी कॉपी करू शकणार नाही. तुम्ही तुमची युनिक स्टोरी लिहू शकतात. म्हणून तेच मग प्लॅटफॉर्म आहे, ते असणार आहे. तुम्ही अल्गोरिदमच्या मागे भागा. तुमची पर्सनल ग्रोथ आय डोंट थिंक सो जास्त होईल त्याच्यामध्ये. कारण एखादं तुमचं व्हायरल गेलं, त्याच्यामधून फॉलोअर्स आले, लाइक्स हो. मिळाले. काही अर्थ नाही त्या गोष्टीला. पण तुम्ही तुमची पर्सनल स्टोरी असो, हॅक्स असो, सगळ्या गोष्टी जसं मी आधी सांगितलं, त्या गोष्टी जर शेअर कराल, तर प्लॅटफॉर्म सॅच्युरेट होऊ शकतो. मला नाही वाटत प्लॅटफॉर्म होऊ शकतो. तरी तुम्ही विचारताय म्हणून म्हणते, प्लॅटफॉर्म सॅच्युरेट कधीच होत नाही. तुमचा कंटेंट कॉपी पेस्ट असला, तो सॅच्युरेशन येऊ शकतो. पण तुम्ही किती ऑथेंटिक टॉपिकवर बोलताय, तुमचं ऑथेंटिसिटी किती आहे, त्यावर मॅटर करता गोष्टी. आणि सॅच्युरेशन आय डोंट थिंक सो काही गरज आहे. पण एखाद्या वेळेला कधी-कधी होतं ना, की समजा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर निश ह्याच्यामध्ये काम करत आहात कंटेंट क्रिएशनमध्ये आणि एका पॉइंटला येऊन तुम्हाला असं फील व्हायला लागलं, की आता सॅच्युरेशन येतंय किंवा तो एक पॉइंट येतो ना, की ती लाईन तुमचा ग्राफ असा वर जात नाहीये. तुम्हाला तिथेच आहे आणि सुचत नाहीये. तर मग अशा लोकांसाठी काही टिप्स आहेत का, की कसं त्यांनी त्यांचं थिंकिंग चेंज करायला पाहिजे? जेव्हा मी स्टार्टिंगला कंटेंट क्रिएशनमध्ये स्टार्ट केली होती माझी जर्नी एकदम सुरुवातीचं जर मी सांगायला गेले, मी स्वतः लाइक्स किती मिळाले, कमेंट्स किती आले, ह्या गोष्टी, व्ह्यूज किती आले, ह्या गोष्टींकडे खूप जास्त लक्ष द्यायचे. पण त्या गोष्टी ना मी म्हणजे थोडंफार कॉपी पेस्ट जे टेक्स्ट वगैरे असायचं ते मला असं वाटायचं माझ्या प्रोफाईलला थोडंफार मिळेल व्हॅल्यू म्हणून मी पण केलेलं. पण जेव्हा मी मधला जो एक असतं ना, की आपल्यामध्ये की नाही मी हे काय करतीये, ह्याच्यामधून तर थोडेफार फॉलोअर्स मिळतील, पण मग लाँग टर्ममध्ये लोकांनी माझी स्टोरी मला ओळखायला पाहिजे. हं, हं. तर मग त्या गोष्टी मला जर करायच्या असेल व्यवस्थित, तर मग ऑब्व्हियसली नाही गरज त्या गोष्टी म्हणजे जेव्हा सॉरी मी प्रश्न विचारले. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चूक आहे. माझं असं म्हणणं होतं ना, की बऱ्याच वेळेला आपण समजा एखादा पर्टिक्युलर प्रॉडक्ट किंवा आपलं स्वतःचं काहीतरी देतो आहोत आणि असा पण एक पॉइंट येतो, की तुम्हाला इनिशियली खूप असं छान लोकं फॉलो करतात आणि यू गेट सम ऑर्डर्स आणि सगळं. पण मग असं पण त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस पण ग्राफ. कधी-कधी ग्राफमध्ये म्हणजे तुमच्या कंटेंट क्रिएशनमध्ये आणि ह्याच्यामध्ये हं, द्यायला हं, हं. हवेत. कारण कधी-कधी असं होतं, की हां, ठीक आहे, हिचे पाहिलेत, ही नेहमी फुलंच बनवते, ही अमुकच गोष्ट करते. सो मग अशा वेळेला मग कुठेतरी कारण त्याच्याबरोबर कॉपी पेस्ट करून तेच त्याच्याच लाइक हां, हां, लोकं हां. आयडिया घेणार आणि येणार. आणि बरोबर. मग यू फील की सॅच्युरेटेड आहे किंवा मी करून पाहिलं पण आता होत नाहीये. सो अशा ठिकाणी कुठे अडकली एखादी व्यक्ती, तर त्या व्यक्तीनी मग कसं त्याच्यातून बाहेर पडायचं? कारण तो प्लॅटफॉर्म तर तुम्ही सोडू नाही शकत, ऑब्व्हियसली राइट? नाही. हं, हं. तर त्याच्यासाठी काय? त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट हे आहे, की आपले कॉम्पिटिटर्स आपण शोधून ठेवायचे, की किती आपले कॉम्पिटिटर्स हो. आहेत. त्यांना स्टडी करायचा, की त्यांचा कोणता कंटेंट गेलेला आहे व्हायरल, कोणता नाही गेलेला आहे. आपल्याला कॉपी पेस्ट नाही करायचं. आपल्याला आपली स्वतःची युनिक स्टोरी बनवायची आहे. तर त्याच्यावरून थोडीशी क्रिएटिव्ह आयडिया आपण कशी करू शकतो ना, हं. ही गोष्ट मॅटर करते. राइट. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जर असं कोणी आहे ज्यांचा ग्राफ एकदम वरती गेलाय आणि मग आता असं वाटतंय, की थोडंसं थांबलंय. हो. तर मग पहिली गोष्ट तुम्ही तुमचे 10 कॉम्पिटिटर्सची लिस्ट तुमच्याकडे 100% असली पाहिजे. त्यांचं तुम्ही पूर्ण स्टडी करायला पाहिजे, की ते सोशल मीडियावर एक्झॅक्टमध्ये करता काय? मग ते मिलियन्समध्ये जरी असले तरीही चालेल, काही फरक पडत नाही. तुमचे 100 फॉलोअर्स आहे. तुम्ही स्वतःची जर्नी मिलियनवाल्यासोबत कंपेअर करताय. तर मग काही म्हणजे असं फारसा प्रॉब्लेम येणार नाही. फक्त तुम्ही बघताना त्यांचा कंटेंट एकदम सुरुवातीपासून बघायचा. एकदम खाली जाऊन बघायचं, ह्या माणसाने स्टार्टिंगला काय केलं होतं? कारण मी स्वतः तेच करतीये. ओके. मला माहीत तर पाहिजे, की आत्ता काय चालू आहे? माझे कॉम्पिटिटर्स कसं काम करताय? तर मग त्या गोष्टी आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला समजतं, की हां, ठीक आहे, हे असं-असं काम करतात, थोडंसं ट्राय करून बघायचं तसं. नाही तर आपला ग्राफ एकदम वरती जाऊन खाली आला, तर आपण स्टार्टिंगला केलं काय होतं? हं, हं. हे पण आपल्याला बघणं इम्पॉर्टंट आहे, की कशामुळे ग्राफ वरती गेला. मग थोडंसं त्याच्यावरून आयडिया घेऊन आपण स्वतःची क्रिएटिव्हिटी लावून परत एकदा काहीतरी नवीन क्रिएट करून आपण स्टार्ट करू शकतो. आणि लाइक्स असणं, कमेंट्स असणं, शेअर वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना माझ्या हिशोबाने जास्त भाव देण्याची गरज नाहीये. कारण Instagram, YouTube ह्यांचं अल्गोरिदमच असं वर्क करतं, की तुम्हाला एकदम जर सक्सेस मिळाली आहे ना, हो. तर थोडंसं तुमचे ते म्हणतात ना, बिझनेस है आपको औकात दिखाएगा. की आप कौन हो? बरोबर. आपसे मैच मतलब हो. ते असतं ना, की तुम्ही मला करताय म्हणून मी तुम्हाला देतोय.
पण मग मला एक टाईमवर दाखवावं लागेल, की मी तुमची गरज आहे. हो. तर मग तुम्हाला थोडंसं बिझनेस आहे तो तुम्ही बिझनेसच्या अकॉर्डिंग ह्या सगळ्या गोष्टी करताय, तर तो तुम्हाला तुमची अवकात दाखवेल, की तू किती माझ्यावर मेहनत करू शकतो. ओके. तर मग 100% तुम्हाला लर्निंग माइंडसेट जर तुमचा नसला, तुम्ही स्टडी करणार नाही आणि स्टडी करणार नाही, तर थोडासा ग्राफ इकडे-तिकडे होईल. ग्राफ जर इकडे-तिकडे झाला समजून घ्यायचं कुठेतरी चुकतंय. एक तर कॉम्पिटिटर्सला पण बघायचं आणि स्वतःची आधीची जर्नी नक्की नोटीस करायची, की आपण काय केलं होतं. येस. त्याच्यावरून मग तुम्ही बॅलन्स करू शकता आणि लगेच ग्राफ वरती जाईल असं नाहीये. थोडंसं एफर्ट्स तिथे टाकावं लागेल. तुमचा रिसर्च असेल, तुमचं म्हणजे तुम्ही किती स्टडी केलाय, काय नवीन क्रिएट करताय, त्या गोष्टी मॅटर करणार आहे. लगेच जाणार नाही, पण नक्की जाईल. जर मेहनत केली तर. नाही, पण हा मुद्दा चांगला होता व्हॅलिडेशनचा. मी त्याच्यावर येणारच होते, जे तुम्ही आत्ता क्लिअर केलं ना, की असं होतं, की ऑनलाईन तुम्ही काहीतरी कंटेंट टाकलं आणि मग किती लाइक्स आणि याच्या गोंधळात आपण पडतो. कारण ते सतत व्हॅलिडेशन आपल्याला पाहिजे असतं हं. लोकांकडनं, की काय चाललंय, काय चाललंय? मग मला किती डीएम्स आले? मग माझं कसं चाललंय? मग माझ्या कॉम्पिटिटरला तर असं आहे. मग कुठेतरी निराशा येते आणि यू फील की आता इतकी मेहनत केली आणि मग मध्येच तुम्ही सोडून देता. हे असं मी बऱ्याच आता रेसिपी चॅनल्सचं सुद्धा मला परवाच 1-2च आठवलं, की पूर्वी त्यांचे इतके रील्स यायचे आणि आता काहीच नाही. म्हणजे ट्रेंड काही-काही लोकांनी सुरू केले होते. पण नाऊ दे आर म्हणजे नाहीच आहेत कुठे त्यांचे दिसत नाही. त्यांच्या चॅनलवर जाऊन बघितलं तर आहे. बट यू डोंट गेट इट हां, की बरोबर. समजलं. सापडत नाहीयेत काही. कालच मी एक पोस्ट बघितली ज्याच्यामध्ये मला आठवतंय, की Nokia कंपनी आधी किती चालायची. हो, पण हो. त्यांनी स्वतःला अपडेट केलं नाही म्हणून आता कुठे आहे ती. येस. करेक्ट. तर आहे, फरक आहे. आपण जर लर्निंग कंटिन्यू नाही ठेवली, लोकांना काय आता ट्रेंडिंग चालू आहे त्या गोष्टींवर अजून आपण स्वतःला इम्प्रूव्ह नाही केलं, तर एक टाईम नक्की येईल, की तुम्ही मग मी का ह्या फील्डमध्ये असे 4.5-5 लाख लोकं आहेत. ठीक आहे, ऑल ओव्हर इंडियामध्ये. मी का टॉपला रँक करतीये? सगळ्यात मेन रिझन हेच आहे, की मी माझ्या स्वतःवर किती फोकस करतीये. मी हं. डेली बेसिसवर माझ्या लर्निंगसाठी 1 ते 1.5 तास, 2 तास काढतीये. मी अजून पण शिकतीये. मला कधी-कधी लिटरली रात्री झोपायला 4 वाजतात. एखादा टॉपिक जर मला इंटरेस्टिंग वाटला, की नाही मला हे शिकायचं, मला माहीत पाहिजे. मी त्या टॉपिकला पूर्ण काढून खाऊन घेते. डायजेस्ट करणं मला माहिती आहे कसं करायचंय. सो तुम्ही किती बेस्ट लर्नर आहात, किती गुड लिस्नर आहात, चांगले-चांगले पॉडकास्ट बघा, आता काय ट्रेंड चालू आहे त्याला स्टडी करा. तेव्हा मग तुम्ही तुमचं जे ग्राफ आहे ना, ते कधीच कोलॅप्स होणार नाही. जे की मी Nokia कंपनीचं सांगितलं. त्यांनी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट नाही केलं. ती कंपनी आता आज नाहीये. बरोबर. सो स्वतःवर थोडंसं फोकस करणं खूप जास्त गरजेचं आहे. तेव्हा मग तुमचा थोडासा ग्राफ चांगला होऊ शकतो. पर्सनल ब्रँड्स म्हणजे अल्टिमेटली आपल्याला क्रिएट करायचं आहे कुठेतरी असं पण दिसतंय. पण आता पर्सनल ब्रँड ही कशी खूप मोठी टर्म आहे. तर पहिल्यांदा आधी मला तुम्ही सांगा, की पर्सनल ब्रँड म्हणजे नक्की काय? आणि तो क्रिएट करणं का गरजेचं आहे? ओके. पर्सनल ब्रँड का गरजेचा आहे, हा खूप मोठा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर एकदम सिंपल आहे, की पर्सनल ब्रँड जर तुमचं असलं ना, जर तुम्हाला 5,000 लोकं ओळखताय, हं. तुमच्यावर ते भरोसा करताय, तर तुम्ही त्या 5,000 लोकांना काहीतरी सर्व्हिस देऊन, त्यांच्या मदतीने किंवा काहीही करून तुम्ही स्वतःची सेल्फ ग्रोथ करू शकता. हं. तुम्ही बिझनेस करा, जॉब करा. जॉबसुद्धा आता आजकाल वशिल्याने सुद्धा जॉब लागतात. ते तर आत्ता कशाला आपल्या आधीपासून उलटं मला वाटतं आधीपासून आता कमी तर झाले मग असतील. कनेक्शन्स असणं, लोकांचा भरोसा आपल्यावर असणं हे खूप मॅटर करतं. आता पर्सनल ब्रँड तीच गोष्ट ना आता खूप ईझी झालेली आहे. आधी आपल्याला ऑफलाईन मीटअप्स करावे लागायचे, हं. मित्रांसोबत रिलेशनशिप्स मॅनेज हो, हो. करावे लागायचे. हं. सगळ्या गोष्टी होत्या. सरांसोबत गुड बुकमध्ये राहायचे, ह्या सगळ्या गोष्टी. पण तेच जर आपण सोशल मीडियावर ह्या सगळ्या गोष्टी करतोय, एखादा जर स्टुडंट आहे, तो जर सोशल मीडियावर खूप चांगलं कंटेंट टाकतोय, अभ्यासामध्ये तो आहे, काही येत नाही त्याला. पण त्याच्या प्रोफेसरला जर माहीत पडलं, की "अरे यार, काय मस्त बनवतोय हा, छान करतोय, मेहनत चालू आहे." तर तो सर सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी ते सुद्धा ॲप्रिशिएट करतील, की "ठीक आहे, तू इथे तुझं फोकस टाकतोय, तू चांगलं काम करतोय. अभ्यासाकडे थोडंफार तुझं दुर्लक्ष होतंय, मान्य, पण तू तुझं सेल्फ लर्निंग, ग्रोथ ह्या गोष्टींकडे लक्ष देत आहे." तर मग पर्सनल ब्रँड ह्यासाठी इम्पोर्टंट आहे, की तो पहिली गोष्ट ईझी आहे. जर तुम्ही कन्सिस्टंटली त्यावर मेहनत केली तर. ईझी म्हणजे एकदम असं क्विक रिच नाही. काहीच नाहीये तसं. माझा बोलण्याचा अर्थ असा, की ईझी आहे जर तुम्ही त्याच्यावर कन्सिस्टंटली मेहनत केली तर. दुसरी गोष्ट जर लोकं तुम्हाला ओळखायला लागले, तर तुम्ही त्यांच्या मदतीने किंवा त्यांच्या काय म्हणतात ना, की जर त्यांचा साथ घेतला तुमच्यासोबत, तुम्ही बिझनेस पण करू शकता, फ्रीलान्सिंग पण करू शकता. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीही करू शकता. टाटा कंपनीला एवढं का भाव दिलं जातं? कारण ते विश्वास जिंकलेला आहे. हो. मग तुमचे 500 फॉलोअर्स असो, 1,000,000 फॉलोअर्स असो, डझंट मॅटर. पण ते जे लोकं आहेत, ते जे तुमचे फॉलोअर्स आहे, जे तुम्हाला ओळखताय, म्हणजे तुम्ही त्यांच्या नजरेमध्ये ब्रँड बिल्ड केलाय, की "अरे यार, हा पर्सन बेस्ट आहे या फील्डमध्ये."
तर तो आहे पर्सनल ब्रँड. मग तुमच्या सेल्फ ग्रोथसाठी तो खूप महत्वाचा आहे. आज मी लास्ट टाईम पण बोलले होते आय थिंक, की कंटेंट क्रिएशन जर तुम्ही करताय ना, तर तुम्हाला आज काही येत नाही, पण तुम्ही जर लर्न करताय ना, तर एक काळ असा येईल, की तुमच्याकडे ऑलरेडी डाटा असणार आहे लोकांचा. त्याच्यावर तुम्ही काहीतरी बिझनेस उभा करू शकता. खूप जण असे आहेत मराठीमध्ये पण रील स्टार्स आहेत, ज्यांना काही येत नव्हतं. ते नॉर्मली कंटेंट वगैरे बनवायचे. पण आज त्यांचे स्वतःचे ब्रँड्स उभे घेतलेत. हो, 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 कारण हो. त्यांचे फॉलोअर्स त्यांनी विश्वास जिंकलाय त्यांचा. येस. कुणी ब्युटी प्रॉडक्ट्स काढतंय, कुणी फूडचं वगैरे काहीतरी स्टार्ट करतंय. सो पर्सनल ब्रँड ह्याच्यासाठी गरजेचं आहे. लोकांचा विश्वास जिंकणं खूप महत्वाचं आहे आणि जर का तुम्ही लोकांचा विश्वास जिंकला, तुम्ही काहीही करू शकता. येस, ते तर आहेच आहे. आता ना एआयबद्दल आपण लास्ट टाईम सुद्धा बोललो होतो. जसं आता मगाशी सुद्धा बोलताना तुम्ही सांगितलं, की एआयमुळे गोष्टी सोप्या झाल्या. 4 जण तुम्हाला टीम लागत नाही. तुम्ही 1 जण 4 जणांचं काम करू बरोबर. शकता. पण आता दोन्ही गोष्टी आहेत. मग हा धोका पण नाही वाटत का? समवेअर आपण बोलतो डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल करिअरबद्दल, की आपण लोकांना सर्व्हिस प्रोव्हाईड करण्यासाठी स्वतः स्किल्स डेव्हलप करायचे आहेत. पण मग एआयनी गोष्टी सोप्या केल्यात, तर मग लोकं तुम्हाला कशाला हायर करतील? ते स्वतः सुद्धा एक ट्राय करू शकतात. काय त्यांनाही काही ईझी नाहीये का ते, की बरोबर. समजा मला जर माझ्या स्क्रिप्टिंग करून हवं असेल, तर मी एआयला सांगू शकते. जे मी एखाद्या माणसाला सांगायचं, त्यांनी एआय करूनच मला पाठवायचं, ते मी पण करू शकते. सो त्याच्याने धोका वाढलाय का? आणि एआयची मग जर मदत असेल, तर मग अशा सगळं बेसिक सगळ्यांनाच माहिती आहे. मग कशी ती मदत होऊ शकणार? एआय एआय ना असा एक कन्सेप्ट आहे, जो लोकांनी जर तो भीतीच्या पोटी बघितला, की मला एआयची भीती वाटतेय, हं. तर एआय त्याला खाऊन टाकेल. त्याचं फ्युचर तिथेच बरबाद. पण जर एआयला तुम्ही एक तुमचा असिस्टंट आहे, ह्या हिशोबाने बघितलं, तर त्याला एआयचा अजिबात धोका नाहीये. त्याला एआयचा फायदा आहे. मी माझ्या प्रत्येक स्टुडंटला सांगते. आता मी ज्या माझ्या स्टुडंटचं सांगितलं, त्या आज एआयच्या मदतीनेच भरपूर काही करताय. जे हं. मी तुम्हाला सांगितलं 1.5-2 लाख कमवता हो. आहेत. तर त्या एआयच्या मदतीनेच करताय. ज्या माणसाला एआय वापरता आलं ना, तर एआय तुमचं आयुष्य बदलू शकतं. पण ते तुम्हाला लर्निंग माइंडसेट पण असला पाहिजे ना, की एआय तुम्हाला नाही चालवत आहे. तुम्ही एआयला चालवताय. राइट. म्हणून एआय तुमचं जॉब नाही खाणार किंवा तुमचं जे पण काही प्रोफेशन आहे, तो एआय नाही खाणार. एआय यूज करणारा माणूस तुमचं प्रोफेशन खाऊ शकतो. ही गोष्ट कधी पण लक्षात ठेवायची. आणि दुसरी गोष्ट, की आता मी जे उदाहरण सांगितलं माझ्या स्टुडंटचं, खूप जणांना असं वाटतं, की यार एआयने सगळ्या गोष्टी बदलल्या आहे, आम्हाला काम मिळत नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी खूप होत आहे. पण एआय कधीच ह्युमनचा जो एक नेचर आहे, कनेक्शन्स बिल्ड करणं, कम्युनिकेशन स्किल असणं. आता आपलं दोघींचं बोलणं होतंय. आपण जे पण काही बोलतोय, त्या सगळ्या कनेक्शन, नेटवर्किंग किंवा मी 4 लोकांशी कसं बोलतीये, माझ्यामध्ये जे नॉलेज आहे, एआय थोडी ना येऊन इथे प्रेझेंट नाही. करणार आहे. तुमचा प्रेझेन्स तुम्हाला स्वतःला घडवायचा आहे आणि माणसाचं गरज पुरवण्याचं काम आहे ना, ते माणूस कधीच म्हणजे रिप्लेस एआय कधीच करू शकत नाही. त्या गोष्टींमध्ये तुम्हाला माणसाचा टच, ह्युमन टच 100% लागेल. तर मग एआय ह्युमन टच नाही देऊ शकत कोणत्या गोष्टीला. तुम्हाला एखादा स्क्रिप्ट लागतोय, तुम्ही तो कॉपी पेस्ट मारणार समोरच्याला. आजकाल लोकं एवढे हुशार आहे, की हो. त्यांना समजून येतं हे ते एआयचं आहे. काम आहे. बरोबर. पण जर त्यामध्ये ह्युमन टच असला, एक इमोशन्स असला, अ, तुमची जी स्टोरी आहे ती तुम्ही जेवढं परफेक्टली सांगू शकता, एआय तेवढी परफेक्टली नाही सांगणार. त्याचे शब्द पण लगेच समजून येतात. बरोबर आहे. सो एआय जर तुम्ही शिकला, तुमचं ॲज अ असिस्टंट तो काम करून तुम्हाला ईझी वेमध्ये सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड करू शकतो. पण जर तुम्ही एआय पासून घाबरला, तर तुमचं फ्युचर तिथेच खराब झालंय. काही अर्थ नाही त्या गोष्टीमध्ये. इथे पण तुमचं लर्निंग माइंडसेट पाहिजे. एआय तुमची जॉब नाही खात, एआय यूज करणारा माणूस तुमची जॉब खातो. सो एआयचं जर म्हणायचं झालं तर एआयचं तर तुम्ही असं छान एक्सप्लेन केलं, की एआय तुमचा जॉब नाही खाणार आहे, पण तुम्हाला ते चांगलं स्किलफुली हँडल करता आलं पाहिजे. करेक्ट. तर एआयचं असं कुठलं स्किल आहे, की जे तुम्ही शिकणं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं आहे? ते जर तुम्हाला आलं तर मग म्हणजे तुम्हाला ती हँग गेलं आणि तुम्हाला त्याच्यामुळे जास्त चांगलं काम करता येऊ शकेल? एआयचं स्किल म्हणजे आता एआयचे भरपूर असे स्किल्स आहेत. पण सगळ्यात मोठी आजच्या काळामध्ये जे स्किल असेल ना, ती सगळ्यात मोठी एआयपेक्षा पण मोठी एखादी जर स्किल आहे ना, तर मी ती कम्युनिकेशन स्किल सांगेल. कारण त्याच्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे, की जे मी आत्ता तुम्हाला एक्सप्लेन केलं म्हणजे लोकांशी कनेक्शन्स बनवणं, हं. तुमचा प्रेझेन्स आहे एखाद्या हॉलमध्ये, ते लोकांना फील करून देणं, तुमचं नॉलेज काय ते कसं तुम्ही डिलिव्हर करताय. जर एखाद्या गोष्टीला समोरच्याने एखादा प्रश्न विचारला, तुम्ही डायरेक्ट एआय वापरून त्याला उत्तर नाही देऊ शकत. त्या ऑन द स्पॉट तुम्हाला जरी त्याचं उत्तर येत नाहीये, तुम्ही त्याला कसं हँडल करता, त्या सिच्युएशनमधून कसं बाहेर निघता, राइट. तुमची प्रेझेन्स कशी तुम्ही बिल्ड करता, हे सगळं तुमच्या कम्युनिकेशनवरून खूप मॅटर करतं, राइट? जर तुमचं कम्युनिकेशन स्ट्राँग आहे, तर तुम्ही एआयकडून कसं काम करून घ्यायचं कारण एआय आता ChatGPT, Claude, Grok हे सगळे जे झाले ना, त्यांना
ते तसंच काम करून देईल जसं आपण त्यांना विचारतोय. आणि ह्या सगळ्या एआय टूल्सला लहान लेकरासारखं सगळं समजून सांगावं लागतं. तेव्हा ते परफेक्ट काम आपल्याकडून येतं, म्हणजे आपल्याला मिळतं त्याच्याकडून. सो कम्युनिकेशन कसं करायचं आहे, कम्युनिकेशन त्याच्यावरून तुम्ही स्वतःचं फ्युचर ग्रो करून घेऊ शकता. फक्त एआय आलं की तुमचं फ्युचर ग्रो नाही होणार. तुम्ही एखाद्या अपॉर्च्युनिटी समोर आहे तुमच्या आणि त्याच्यासोबत तुम्हाला ते डिलिव्हरच करता येत नाही तुमचं नॉलेज, तर ते एआय त्याच्यामध्ये काय करणार आहे? तुमचं ते एआयचं कितीही तुम्ही शिकलेले असाल, पण ते काहीच कामाचं नाही आहे ना. म्हणून कम्युनिकेशनवर सगळ्यांनी काम करायला पाहिजे. मला असं वाटतं कम्युनिकेशन जर चांगलं आहे, खूप अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येतात. इन्फ्लुएन्सर्सची दुनिया सध्या आहे. इन्फ्लुएन्सर्स जे काही सांगतात, प्रॉडक्ट्स दाखवतात, रिव्ह्यूज देतात, बऱ्याच ठिकाणी जातात, फूड ब्लॉगिंग करतात, सगळं आहे. तर ते बघून जनरली असं होतं, की आपल्याला आपण ते सतत बघून असं वाटतं, की हो छान आहे. आणि मग एखादी गोष्ट जातात आणि कमेंट सेक्शनमध्ये जर त्यांच्या कोणाच्या गेलं ना, तर बऱ्यापैकी निगेटिव्ह कमेंट्स पण असतात, की काही नाहीये, उगाचच फालतू आहे, जागा फालतू आहे, प्रॉडक्ट फालतू आहे, असं आहे, तसं आहे, तसं झालंय. सो अकाउंटेबिलिटीचा सगळीकडे प्रश्न येतोय. तर म्हणजे असं होतं, की आज ह्यांचं सगळ्यांचं चाललंय, पण उद्या जर हे असंच खोटं विश्व ह्यांनी जर तयार करायचा प्रयत्न केला, त्यांच्या स्वतःच्या प्रॉफिटसाठी, तर मग ह्याची सगळ्याची अकाउंटेबिलिटी ह्यांनी घेतली नाही, तर हे सगळं कुठे जाणार आहे? ऑब्व्हियसली त्यांचा लॉस होणार आहे. सगळ्यात मोठा मेन कारणच आहे, की तुम्ही काय प्रमोट करताय? तुम्ही स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी असते, की तुमच्यावर लोकं भरोसा करताय. त्या भरोसाला तुम्ही किती कायम ठेवण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही जर कंटेंट क्रिएशन, प्रमोशन करणं ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला पैसा मिळतो, तर ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की तुमच्यावर ट्रस्ट ठेवणाऱ्या लोकांवर तुम्ही काही धोका करताय का? कारण डोक्यातून आलेले पैसे पचत नाही लोकांना. तर ऑब्व्हियसली तुम्ही जर एखादी गोष्ट प्रमोट करत आहात ना, तर स्वतः ती वापरा. बघा किती कसं आहे. जसं फूड ब्लॉगर झाले, ते बघताय, सगळ्या गोष्टी टेस्ट करताय. सगळेच जेन्युइन आहेत असं नाही. काही जण असतात, की त्यांना फेक प्रमोशन्स वगैरे करावे लागतात, पैसे मिळतात. पण पैसे घेण्याआधी तुम्ही आधी ते जेन्युइन फीडबॅक देताय का? जर तुम्ही जेवढं जेन्युइन फीडबॅक लोकांना द्यायला स्टार्ट कराल ना, तेव्हा तुमच्याकडे तेवढे प्रमोशन्स पण येतील आणि तुम्ही एका-एका प्रमोशन्सचे आता जर कमी चार्ज करताय, तर ऑब्व्हियसली फ्युचरमध्ये जाऊन तुमच्या जेन्युइन फीडबॅकमुळे तुम्ही मार्केटपेक्षा जास्त प्राईजने सुद्धा प्रमोट करू शकता गोष्टी. सो मला असं वाटतंय, की जे व्ह्यूअर्स आहेत त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी नंतर आहे. आधी तुम्ही जो प्रॉडक्ट प्रमोट करताय, ते जे इन्फ्लुएन्सर्स आहेत ना, ते जर ॲज अ करियर या गोष्टींकडे बघताय, तर ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, स्वतःच्या कामाला ते किती लॉयल्टीने करताय, राइट? आणि दुसरं मग तुम्ही जसं म्हणताय, की व्ह्यूअर्सचं हो. तर त्यांचं मला असं वाटतं, की माझं एक पूर्ण फुल व्हिडिओ आहे त्यावर, की फेक आणि ओरिजिनल रिव्ह्यू कसं करायचं, या सगळ्या गोष्टींवर तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिजिट करू शकता. आणि दुसरं, की जर तुम्हाला आत्ता शॉर्ट टिप मी द्यायला गेलं, तर तुम्ही Googleवर चेक करू शकता, रिव्ह्यूज चेक करायचे. दुसरं, की तो पर्सन ज्याचं तुम्ही बघताय, की हां, ठीक आहे, हे पर्सन आहे, ह्यांनी हे प्रमोट केलंय, तर ते कंटिन्युअस काही ना काही प्रमोट करताय का? हं. त्याच्यावरून समजून येतं, की हा माणूस खूप लालची आहे आणि हा करतोय व्यवस्थित, की हां, ठीक आहे, मला पैसा येतोय, मी कंटिन्युअसली करतोय. कारण एखादा पर्सन असा असतो, की पैशासाठी सगळ्या गोष्टी करतो. मी सगळ्याच इन्फ्लुएन्सर्सचं असं नाही म्हणत आहे अजिबात. पण काही इन्फ्लुएन्सर्स असतात, की हां, मला येतात ते प्रमोशन मी करते आणि काही जण डीएम सेक्शनमधून पण प्रमोशन घेऊन टाकतात. हो, हो, सो हो. ऑब्व्हियसली कंपनीला तर प्रमोशन लागतंय. कंपनी त्यांना प्रमोशन देणार. पण तुम्ही तो प्रॉडक्ट वापरून आधी स्वतः चेक करून मग सगळ्या गोष्टी करताय, वेल एंड गुड. रिव्ह्यूज तुम्ही किती चेक करताय, तुम्ही त्या पर्सन जो इन्फ्लुएन्सर आहे, तो जो प्रमोशन करतोय त्याच्यावर किती ट्रस्ट करताय, या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहे. तुम्ही स्वतः Googleवर चेक करा, YouTubeवर रिव्ह्यूज बघा. फक्त एकावर भरोसा ठेवणं म्हणजे चूक आहे आजच्या इन्फ्लुएन्सरच्या काळामध्ये. तुम्ही 10-15 लोकांचे बघा, स्वतः ट्राय करा, मग हे करा. कमेंट सेक्शनमध्ये पण अर्धे रिव्ह्यूज आपल्याला कळून जातात. म्हणून आपल्या हातात आहे, की आपण स्वतःसोबत स्कॅम होऊ देतोय, की काय करतोय म्हणून. भारतामध्ये पण बघायला गेलं तर 90% पर्यंतचं जे काही सगळं घराची काळजी घेणं, घर बघणं, हे सगळं महिलांवर अजूनही डिपेंड आहे. महिला घरातली जी आहे बाई, तिने जॉब करते असेल तर चांगलंच आहे, जॉब करून एकतर तिने सगळं सांभाळावं आणि नसेल करत, हाउसवाईफ असेल तर मग तर तिचं सगळं, की तिने घर सांभाळलं तरच सगळं नीट होऊ शकतं. आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्या, मग ती समाजाची नजर आणि कुठेतरी यांची खूप घुसमट होते, की मला काहीतरी करायचंय. मागच्या वेळेला पण आपण ह्या विषयावर थोडंसं बोललो होतो, नाही असं नाही. पण मग ह्या सगळ्यातून सुरू करणं खूप अवघड आहे. म्हणजे काय करायला पाहिजे दॅट इज फाईन, की आपण करू शकतो. पण ह्या सगळ्या व्हिशियस सर्कलमधनं बाहेर कसं पडायचं? ओके. मला एक गोष्ट म्हणजे ह्या जगामध्ये ना जेवढ्या वर्किंग वुमन आहेत, पहिली गोष्ट हॅट्स ऑफ टू त्या वर्किंग वुमन बिकॉज
ऑब्व्हियसली सगळ्यांनी ह्या गोष्टी फेस केलेल्या आहे. कोणीच एकदम सगळ्या गोष्टींना एकदम इझिली नाही भेटलेली आहे. तर तुम्हाला जर एखादी पर्सन दिसत आहे, एखादी महिला दिसत आहे, की ही तिच्या यशाच्या एकदम टॉप नॉच एकदम शिखरावर पोहोचलेली आहे. तर असं नाही की तिला सगळ्या गोष्टी ईझी गेलेल्या असेल. तिला पण सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. तुम्हाला सगळ्या गोष्टी बेस्ट दिसताय याचा अर्थ असा नाही की सगळ्या गोष्टी बेस्टच आहे. त्याच्यामध्ये त्यांचे सुद्धा टोमणे त्यांनी ऐकलेले आहेत. घरच्या सिच्युएशनला हँडल करून सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहे. पण जे सक्सेसफुल आहेत ना, जेवढं मी नोटीस केलेलं आहे, मी माझ्या स्टुडंट्स सोबत जास्त कनेक्शनमध्ये असते. तर मग जेव्हा ते आधी सुरुवात करतात, तेव्हा त्यांचा माइंडसेट काय आहे आणि नंतर जेव्हा ते चांगल्यापैकी करायला एका पोझिशनवर पोहोचतात, त्यांचा माइंडसेट काय आहे, जेव्हा मी त्यांच्याशी बोलते, तेव्हा मला कळतं, की एक जर सक्सेसफुल लेडी आहे, तिला जर सगळ्या गोष्टी करायच्या, तर तिच्यामध्ये एक गुण ना आपोआप येऊन जातो, की मला गिल्ट फ्री लाईफ जगायची आहे. घरातलं जे काम आहे ते फक्त माझं नाहीये, मी हेल्प घेऊ शकते. घराचं काम आहे ते, राइट. माझं काम नाहीये. तर ऑब्व्हियसली तुम्हाला गिल्ट जो तुमच्या मनामध्ये येतो ना, की मला सगळ्या गोष्टी करायच्या, तर तुला सगळ्या गोष्टी करायची अजिबात गरज नाहीये. ते घरचं काम आहे, तू मदत घेऊ शकते. आणि बाकी तुला जर यशाच्या शिखरावर जायचं असेल, तर ऑब्व्हियसली ह्या सगळ्या गोष्टींचा सामना तुला करावा लागतो. मग तो एक माणूस असो, एक महिला असो, कोणीही असो. सगळ्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे, महिलांचे वेगळे ऑब्व्हियसली. पण जर तू तुझ्या मनातला जो गिल्ट आहे, तो जर काढून दिला ना, तर सक्सेस आरामशीर तुला मिळेल. पण सगळ्या गोष्टी सावरायच्या चक्करमध्ये जर तुझ्या ग्रोथला जर तू नाही म्हणतीये ना, सगळ्यात मोठी चूक तिथेच आहे आणि तुझी ग्रोथ तिथे होणार पण नाही, की मी घरातलं पण सगळं काम करेल, मी माझ्या लेकराचं करेल, मी माझ्या नवऱ्याचं करेल, सासू-सासऱ्यांचं करेल, सगळ्यांचं करेल आणि त्याच्यानंतर मी माझ्याकडे लक्ष देईल. तर तू स्वतः जर खुश नाहीये, तर तू दुसऱ्यांना कशी खुश ठेवू शकते? एक टाईम असा येईल, की हेल्थ इश्यू स्टार्ट होईल, तू स्वतः डिप्रेशनमध्ये जाईल, तुझे छंद काय तू स्वतः विसरून जाशील. नवरा, मुलगा, मुलगी जे पण काही तुमचे फॅमिलियर्स आहे, म्हातारी झाल्यावरती त्यांची लाईफ आयुष्यामध्ये तुमचा मुलगा सुद्धा पुढे जाईल, तुमची मुलगी पण पुढे जाईल, त्यांचे स्वतःचे पार्टनर्स असणार आहे, त्यांची स्वतःची फॅमिली असणार आहे आणि तुझ्या नवऱ्याची पण वेगळी फॅमिली असणार आहे. पण तू जर एक टाईम नंतर म्हातारी झाली, सगळ्या गोष्टी सगळ्यांची लाईफ सेट झाली आणि तुझ्या मनामध्ये जर तू स्वतःला प्रश्न विचारला, की यार मी काय केलंय माझ्या आयुष्यामध्ये? तेव्हा लिटरली बायका रडतात, की हं. मी माझं आयुष्य सगळ्यांना दिलंय, पण स्वतःकडे लक्ष नाही दिलंय. तर ती जी गिल्ट फ्री लाईफ आहे ना, ती जगणं आजपासून जर स्टार्ट केली, की सगळीच माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये. मला सगळ्यांचं बघून जर करायचं असेल, काही गोष्टींमध्ये हेल्प घ्यायची, काही गोष्टी नाही आपल्या हातात म्हणून सोडून द्यायचा. लोकं बोलतील. लोकांना बोलायला काहीच लागत नाही. पण त्या मनावर किती घ्यायचं ते आपल्या हातात असतं. म्हणून मला असं वाटतं, की मनावर घेणं सोडायचं. येस. जेव्हा तुम्ही सक्सेसफुल व्हाल ना, हे सगळे बोलणे जे आहेत ना, ते पॉझिटिव्हमध्ये बदलून जातात 100%. म्हणून तेच मी परत एकदा म्हणेल, की गिल्ट मनामध्ये आणणं सोडून द्यायचं. थोड्या गोष्टी जेवढ्या होतात तेवढं करा. बाकी स्वतःची ग्रोथ, स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला बघावंच लागणार आहे, की नाही मला करायचंच आहे. ऑब्व्हियसली खूप इम्पोर्टंट आहे. जर तू स्वतः खुश नाहीये, तू लोकांना खुश ठेवून काहीच नाही करू काहीच नाही. शकत. आता इतक्या वेळ आपण गप्पा मारतोय आणि तुमच्या पण हाताखालून एवढी सगळी लोकं गेलेत. आता तुम्ही महिलांच्या बाबतीत पण सांगतायत, की कनेक्ट होता तुम्ही आणि ना लोकं येऊन शेअर करतात. बायका पण सांगत असतील, की असं-असं झालं आणि ह्याच्यातून कसं त्यांची लाईफ चेंज झाली वगैरे. तर मला असं म्हणायचं होतं, की हे सगळं करताना तुम्हाला एवढ्या सगळ्या लोकांशी तुम्ही कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला एक एनालिसिस आपण जर करायचा झाला, तर लक्षात येत असेल ना, की तुमच्या स्टुडंट्सकडनं पण काही ना काहीतरी चुका होतात, राइट? की आता असं नाही की तुम्ही जरी सांगितलं तरी बऱ्याच वेळेला प्रत्येकालाच ही प्रत्येक गोष्ट पटेलच असं नाही आणि मग असं होतं की नाही, नाही कविता मॅम तर असं सगळं सांगतात, पण आम्ही केलं पण हे नाही झालं. हं. आम्ही केलं पण मला मी स्किल डेव्हलप केलं तरी मला काही मिळालं नाही. बरोबर. पण कुठेतरी काहीतरी त्यांचं चुकतंय. तर मग अशा कुठल्या कॉमन चुका काही आहेत का, की काय ते फॉलो करत नाहीत? काय गोष्टी त्यांच्या चुकतात, की ज्यामुळे त्यांना सक्सेस मिळत नाही? सगळ्यात मेन गोष्ट जी माझ्या स्टुडंट्सला नोटीस करून बघितलंय मी, त्यांना असं वाटतं की यार स्टार्ट केलंय, लगेच आलंय. हं. क्विक आहे सगळ्या गोष्टी, पण क्विक काहीच नाही. मी वारंवार एक शब्द वापरतीये, लर्निंग माइंडसेट आणि मेहनत. हो. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही एक चहाची टपरी जरी टाकली, तिथेही मेहनत लागेल. तुम्ही जॉब करताय, तिथेही मेहनत लागेल. तुम्ही एखादा बिझनेस टाकताय, तिथे पण मेहनत लागेल आणि तुम्ही डिजिटल करियर स्टार्ट करताय, तिथे सुद्धा मेहनत लागेल. राइट? सो सगळ्या गोष्टींमध्ये मेहनत आहे. मग तुम्हाला हार्डवर्क करायचंय, की तुम्हाला स्मार्ट वर्क करायचंय, तुमच्या हातात आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अपेक्षा करताय, की मी आज बी लावले आणि मला उद्या आंबे खायचे. नाही पॉसिबल. नाही. ते जर तुम्ही तशा माइंडसेटने जर स्टार्ट करताय, तर तुम्ही 100% तुम्हाला जर कोणी असं बोलतं पण आहे ना, की तू आज स्टार्ट कर. खूप लोकांसोबत स्कॅम पण होतात. तू आज स्टार्ट कर, 10 दिवसामध्ये तुझा पैसा डबल होईल. तर असं तुम्ही स्वतःसोबत स्कॅम करून घेताय.
तसं काहीच होत नसतं. प्रत्येक गोष्टीला मेहनत लागत असते. क्विक कोणतीच गोष्ट मिळत नसते. हे एक पहिले चूक असते आणि दुसरं मला असं वाटतंय, की तुम्ही ना सगळ्या गोष्टी एका पर्सनकडून अपेक्षा करतात, की ह्याच पर्सनने मला सगळं शिकवायला पाहिजे. आता जसं घरामध्ये जर आई असले, तर आईनीच मला ताट वाढून आणलं पाहिजे, मगच मी जेवण करणार. असं नसतं. स्वतः पण घेऊ शकतो. स्वतः पण एफर्ट्स मारू शकतो. जर आई घरात नाहीये, तर तू स्वतः जाऊन करेल ना, तर मग स्वतः एफर्ट्स मारणं खूप गरजेचं आहे. तसंच मग डिजिटल एरामध्ये पण तुम्हाला ही गोष्ट समजायला पाहिजे, की एखाद्या माणसाच्या प्रेझेन्समुळे तुम्ही तुमची ग्रोथ बघताय, तर एकदम 100% चुकतंय. तुम्हाला एक जे म्हणतात ना, एक सेल्फ बनणारा, सेल्फ इंडिपेंडंट माणूस असतो. तो काय करतो, ज्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे एखादा प्रॉब्लेम आलाय, त्याचं सोल्युशन आधी स्वतः फाइंड आउट करेल. हं. जर एखादी गोष्ट आपण रिसर्च करून करतोय, ती गोष्ट ना आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही पडत. राइट, ती राइट. आपल्याला ऑटोमॅटिकली लक्षात राहते, कारण आपण त्याच्यावर मेहनत केली आहे. हं. आणि जर एखादा पर्सन आहे, की पूर्णपणे डिपेंड आहे, की कविता मॅमचा रिप्लाय येईल तेव्हाच मी काहीतरी हो. करेल. तर मग इथे तुमचं चुकतं. कारण कविता ताई तर तुम्हाला आयतं पुरवून देईल, पण तुम्ही जर स्वतःचं सेल्फ रिसर्च नाही केला ना, तर तुम्हाला ते कविता ताईंनी सांगितलेलं लाँग टर्ममध्ये लक्षात नाही राहणार आणि उद्या जाऊन जेव्हा तुम्ही कुणाला तरी एक सर्व्हिस प्रोव्हाईड करणार आहे, तर तुम्ही इंडिपेंडंट नाही होणार. तुम्ही प्रत्येक वेळेस कविता ताईला आठवणार. म्हणून जेवढं होऊ शकतं तेवढं स्वतः रिसर्च करण्यावर प्रयत्न करा. बाकी मी मी आहे, तुमचे जे पण काही तुम्ही एखाद्या फील्डमध्ये मेंटॉर आहे तुमचे, बरं. जे तुम्हाला गाईड करतात ते तर आहेच. पण स्वतः किती एफर्ट्स मारताय. जर एफर्ट्स मारून तुम्ही काही गोष्टी कराल, ते लाँग टर्ममध्ये लक्षात राहील. पण जर तुम्ही आयतं सगळं तुम्हाला मिळतंय ह्या गोष्टीच्या भरोशावर बसाल, तर तुमची ग्रोथ ना एक डिपेंड होऊन जाईल. डिपेंडन्सी येऊन जाईल तुमच्या ग्रोथवर. सो ही दुसरी चूक माझे स्टुडंट पण करतात आणि भरपूर मी बघते की लोकं पण करतात. सो ही गोष्ट डिपेंडन्सी नका ठेवू. स्वतः सेल्फ रिसर्चवर लक्ष द्या आणि म्हणजे पहिलं जे मी सांगितलं, की त्या गोष्टीकडे पण लक्ष ठेवा, की थोडासा लर्निंग माइंडसेट असला पाहिजे. आता मोटिव्हेशन आणि डिसिप्लिन याच्याविषयी तर म्हणजे सर्रास तुम्ही कुठेही जा, की कोट्स पण असतात सगळीकडे, की आयदर तुमच्यासोबत सेल्फ मोटिव्हेट तुम्ही करायला पाहिजे स्वतःला, ते पण आहे आणि मोटिव्हेशनपेक्षा डिसिप्लिन खूप महत्त्वाची आहे. बरोबर, डिसिप्लिन असेल तर तुम्हाला लाँग टर्मपर्यंत तुम्ही जाऊ शकता आणि एव्हरीथिंग. पण बरोबर. हे सगळं सिच्युएशन बेस पण आहे ना, की कितीही हां. मी स्वतःला मोटिव्हेट केलं, पण सिच्युएशनच तशी नसेल किंवा की खूप माझ्यामध्ये डिसिप्लिन आहे, की हो, मी अगदी रोज खतर मेहनत घेते. पण घराची परिस्थिती किंवा काही अशा गोष्टी घडतात, की ज्या किती डिसिप्लिन असला तरी तुम्ही पुढे नाही नाही जाऊ जाऊ शकत आहे. तर मग अशा वेळेला काय करायचं? कारण खच्चीकरण होतं. ते तर आहे. मोटिव्हेशन जे असतं ना, ते मोटिव्हेशन एक थोड्या काळापर्यंत टिकतं आणि हे मीच काय, जगातला प्रत्येक माणूस जो एक हो. सक्सेसफुल लाईफ जगतोय, ते पण हेच सांगतात, की मोटिव्हेशनवर आयुष्य नाही जगता येत. जर तुम्ही स्वतःचा ग्रोथ बघताय, तुमची लाईफस्टाईल तुम्हाला मेंटेन करायची आहे, लाईफमध्ये तुम्हाला तुमचा ग्राफ जो आहे, तो वरतीच जाऊ द्यायचा आहे, तर तुम्ही मोटिव्हेशनवर नाही डिपेंड राहू शकत. तुम्हाला स्वतःला डिसिप्लिनमध्ये ठेवावंच लागेल. आता माझी एक वेळ अशी होती, ज्यावेळेस माझ्या घरामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स होत्या. इकडे काहीतरी वेगळाच प्रकार चालू आहे आणि इकडे मला माझ्या क्लायंटसोबतच बोलायचं आहे. हं. म्हणजे इकडे लिटरली भांडणं जरी चालू असले ना, तरी मला इकडे खूप शांत मनाने समोरच्यासोबत बोलायचं आहे. कारण मला पैसा कमवायचा आहे ऑब्व्हियसली. करेक्ट. तर मी ह्या सिच्युएशनला नाही बळी पडू शकत. इथे माझा हा डिसिप्लिन होता, की मला माझं प्रोफेशन मेंटेन ठेवायचं आहे. मला माझी जी इमेज आहे ती डाउन नाही होऊ द्यायची. मी त्यावेळेस इग्नोर नाही करू शकत. मी हं. ह्या गोष्टींना इग्नोर करू शकते कारण घरातले सगळे चालतच असतात. हो, हो. तर तुम्ही हीच गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये ग्रो व्हायचं असेल, तर तुम्ही तुमच्या घराच्या परिस्थिती ह्या त्या गोष्टींना मोटिव्हेशन, की हां, मी आज हे करूनच टाकलंय. आता मी हे फटाफट संपवून मी हे करूनच घेईल. हे थोड्या काळापर्यंत टिकेल. तुम्ही जास्त लाँग टर्ममध्ये त्याच्यामध्ये गेम नाही खेळू शकत. पण जर तुम्हाला हे माहिती आहे, की मला हे करायचंच आहे. जसं मी माझ्या स्टुडंटला म्हणत असते, खाणं तुम्ही जेवण करताना ते जसं इम्पोर्टंट आहे ना, बरोबर. तसंच तुम्हाला डिसिप्लिन सुद्धा इम्पोर्टंट आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ग्रो करायचं असेल तर. तर तुमच्या घरामध्ये काय परिस्थिती चालू आहे, काय नाही चालू आहे, तो तुमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. पण तुमची पर्सनल लाईफ जर तुम्हाला ग्रो करायची आहे, तर त्याच्यासाठी एफर्ट्स टाकायला तुम्हाला डिसिप्लिनच कामं येईल. सो मोटिव्हेशनने घर नाही चालणार. ते थोड्या काळापुरतं थोडंफार मोटिव्हेट होऊ शकतं. पण घर चालवण्यासाठी डिसिप्लिन खूप गरजेचं आहे. जे मी इथं आले, आता आधी मी सुट्ट्या नाही घ्यायच्या माझ्या कामामध्ये. आता 4-4, 5-5 दिवस मी आराम पण करते. आधी नव्हतं. मी लिटरली सांगते, मला जोपर्यंत माझे 2 करोड कंप्लीट नाही झाले, तोपर्यंत मी एक रात्र अशी नाही, की मी काही लेट झोपली नसेल. 2, 2:30, 3 डेली वाजायचे मला. काहीतरी शिकायचंय, एखादं काम पेंडिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आता मी माझे 2 करोड झाले. थोडंसं मी म्हणू शकते, थोडी कम्फर्ट झोनमध्ये गेली आहे. पण मला माहिती आहे, की त्याच्यातून बॅकअप कसा माझा तयार करायचा आहे. तर
मी आधी खूप मेहनत केली आहे. आता मी ती लाईफ जगू शकते, की मी सुट्ट्या घेऊ शकते माझ्या कामामध्ये. ती माझी पॅसिव्ह इन्कम मी रेडी केली आहे. पण आधी तर मी मेहनत केली आहे ना, तर त्याच्यामध्ये डिसिप्लिनच हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे, की मी आधी खूप डिसिप्लिन होते. आता पण मी आहे. जर मी 4 दिवस सुट्ट्या जरी घेतल्या, मी जेव्हा काम रिस्टार्ट करेल, तर मी हे सगळं कव्हर करून घेईल. कारण मला येत त्या टेक्निक. सो मोटिव्हेशन जर मी आधी स्टार्ट केलं असतं, मोटिव्हेशन सगळ्या गोष्टी मोटिव्हेट होऊन केलं असतं, तर इकडे काहीतरी चालू आहे. इकडे माझ्या क्लायंटशी बोलायचं, "जा तिकडे, मला नाही करायचं, मला ह्याच्याकडे लक्ष द्यायचं." हे किंवा झालं असतं. किंवा असं पण बऱ्याच वेळेला होतं, की आजकाल म्हणजे ॲटिट्यूड बघूयात. म्हणजे आता मला कोणाला असं ना लेबल नाही करायचं, की आता जनरली आमच्या वयाची सगळेजण असं म्हणतात, की झेन नावं ठेवणं शिवाय आम्हाला काही काम नाहीच आहे. त्यांच्याबद्दल नाही, पण इनफॅक्ट आम्ही सुद्धा, की जसं तुम्ही घरी काहीतरी चाललंय, की लगेच एक्सक्यूज द्यायचा. लगेच WhatsAppवर, की आय एम रिअली सॉरी आणि काहीतरी सिच्युएशन आली आहे आणि आय विल जस्ट कॉन्टॅक्ट यू आफ्टर सम टाईम किंवा असं काही. हां, तर ते मग ती असं झालं, की समोरचा व्यक्ती पण इट्स ओके म्हणेल, मग तुम्ही रिशेड्यूल करणार. तर बरोबर. एखाद्या वेळेला मे बी तुमचं ते खपेलही. पण जर ती सवयच लागली आणि यू करेक्ट. डोंट हॅव अ डिसिप्लिन तर ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या गोलपर्यंत नाही पोहोचू शकत आहे ना. 100% लिटरली मी ही गोष्ट सांगते. आजच सकाळी झाली होती. हं. आमच्या घरामध्ये काहीतरी थोडंसं झालं. मलाही प्रॉब्लेम झाले होते थोडेसे. लिटरली सकाळी 8:30 वाजता तुम्ही चेक करा मेसेज. मी हं. तुम्हाला मेसेज केलाय, मी काहीतरी नाही येऊ डिलीट केलंय, काहीतरी डिलीट केलंय. हो, हो. म्हणून मी विचारलं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आज सकाळीच झाल्या, की मी नाही येऊ शकणार असं झालं होतं. पण म्हटलं नाही यार, हे तर रोजच चालणार आहे. नाही होऊ शकत. ही गोष्ट शक्यच नाहीये. मला करणं म्हणजे करणं आहे. थोड्या वेळ ही गोष्ट प्रॉब्लेम आहे ती निघून जाईल. माझे काही हेल्थ इश्यूज असेल, काहीही पर्सनल प्रॉब्लेम असू शकतो. पण मी जर आज हा चान्स जाऊ दिला ना, तर मग माझं एक ते थोडंसं इमेज पण खराब होईल आणि मला आयुष्यभराचं गिल्ट राहील. तुम्हाला पण जायचं आहे. मी थांबवलंय, की नाही यार आपल्याला आपलं ठरलेलं आहे, आपल्याला करायच्या सगळ्या गोष्टी. तर इथे डिसिप्लिन कामी येतो. येस. करेक्ट. मी कमिटमेंट दिली आहे, मला ती पूर्ण करायची आहे. तर ते घरामध्ये काय चालू म्हणजे काय होतंय माझ्यासोबत ते समोरच्याला त्याच्याशी काही घेणं-देणं नाहीये. पण समोरचा तुमची इमेज जी आहे ना, ती तशीच लाँग टर्ममध्ये राहून जाते. तर मग त्याच प्रॉब्लेममुळे मी म्हटलं, "नाही, मला जायचं." नाही, नाही. बट थँक सो मच तुम्ही आलात आणि आपलं आजचं शूट कॅन्सल नाही झालं. तर मग तेच आहे, की जर तुम्ही डिसिप्लिन मेंटेन कराल, तर सगळ्या गोष्टी होईल. पण मोटिव्हेशनच्या भरोश्यावर चालाल, तर मग ते घरचे कलेश तर रोजच होत असतात. ते आहेच आहे. तुमच्या करिअरचं, तुमच्या अचीव्हमेंटचं सगळ्याचं श्रेय तुम्ही नक्की कशाला द्याल? तुमच्या स्किल्सला द्याल, माइंडसेटला द्याल, इंटरनेटला द्याल, म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मला द्याल, की तुम्ही कशाला द्याल? हे सिक्वेन्स आहे. एका गोष्टीमुळे सगळ्या गोष्टी नाही घडत असत. जसं हाताला 5 बोटं आहेत, तर सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. सगळ्यात आधी मी ब्लेस्ड आहे, टचवूड. देवाने मला हा माइंडसेट दिला आहे, की मी नेहमी काहीतरी शिकत असते. माझा हा माइंडसेट सगळ्यात मोठा पाया आहे माझा आणि माइंडसेट हा आहे, की मला काहीतरी शिकायचंय म्हणून मी त्या स्किल्सकडे गेले. त्या स्किल्सला मी थोडंसं डिसिप्लिन वेमध्ये हार्डवर्क म्हणा, मेहनत जे पण काही असेल, मी केली आहे त्या गोष्टींना आणि त्यानंतर माझे आता रिझल्ट्स लोकं बघताय, की हां, हिने 3,500 लोकांना शिकवलेलं आहे. हिला बिझनेस आयकॉन अवॉर्ड मिळालेला आहे. हिला चांगले-चांगले लोकं रिकॉग्नाइज करताय, रिवॉर्ड्स वगैरे मिळताय. सगळ्या गोष्टी होत आहे. हिच्या आयुष्यामध्ये नेहमी ग्रोथ होत असते. तर हे जे आहे ते सगळं डिसिप्लिनमुळे आहे. मी लर्निंग कधीच बंद केलेली नाहीये आणि माझा माइंडसेट तसा आहे, की मला ती बंद करायची नाहीये. माझे स्टुडंट्सचे रिझल्ट एवढे जास्त आहे. तिथून मला नेटवर्क माझा जो कनेक्शन बिल्ड होतोय. आता तुम्ही मला कसं ओळखता, मी तुम्हाला कशी ओळखते? ऑब्व्हियसली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून. राइट. तुम्ही पण माझे काहीतरी स्टुडंट रिझल्ट बघितलेत म्हणून आपण कनेक्शनमध्ये येस. आलो. तर ह्या सगळ्या गोष्टी ना सिक्वेन्समध्ये असतात. माइंडसेट खूप मॅटर करतो. त्याच्यानंतर तुमचा लर्निंग तेच मग लर्निंग माइंडसेट असला सगळ्या गोष्टी होतात. स्किलकडे जातात. स्किल जर तुम्ही शिकला, तुमचे रिझल्ट्स लोकं बघतात आणि त्याच्यावरून तुमचं नेटवर्किंग होत असतो. येस. सो सिक्वेन्स आहे. एकाच गोष्टीमुळे कधीच कुणाचं आयुष्य बदलत नाही. तुम्हाला सगळ्या ताटात सगळं पाहिजे. प्रोटीन, व्हिटॅमिन सगळं सगळ्या गोष्टी, फायबर सगळं लागत असतं. तसं आयुष्यामध्ये पण सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्या गोष्टींचं एक वेगळं अस्तित्व आहे. बऱ्याच जणांना आता कंटेंट क्रिएशनमध्ये आपण बोलतो आहोत, तर छान-छान वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे, आय-टीमध्ये असणारे पण लोकं आहेत आणि त्यांना ना ती भुरळ पडते किंवा आवडतं आणि असं वाटतं, की हो मग सगळेच जण करतायत तर व्हाय नॉट मी? साइड हसल म्हणून पण ट्राय करतात. जसं की त्यांचं ना ट्रॅव्हल ब्लॉग्स असतात, फूडच्या बद्दल आपण बोललो. तर इंटरनेटवर येतात, छान त्यांचे स्वतःचे पेजेस क्रिएट करतात. पहिल्या महिन्यामध्ये कंटेंट वगैरे पण टाकतात आणि असलं त्यांचं म्हणजे मोटिव्हेशन असतं बिकॉज गुड की दे आर अर्निंग सच अ गुड अमाउंट की त्यांना ती गरज नाहीये. हं. तर पहिल्याच ह्याच्यामध्ये मग हाय एंडचे सगळे प्रॉडक्ट्सचे कॅमेरेज झाले, माईक झाले, सगळं विकत घेतील. तेवढ्या एन्थुसियाझममध्ये सगळं शूट करतील आणि सगळं करतील. पण मग कुठेतरी ती गाडी घसरते आणि मग त्यांचं सगळं ते बोंबलतं. पण हं. मनामध्ये इच्छा पण होती, की हो मला जायचंय,
आहे, नेम फेम कमवायचं आहे, पैसा कमवायचा आहे, साइड हसल आहे, एनिथिंग. तर अशा लोकांनी मग त्यांचं ते मोटिव्हेशन, ती डिसिप्लिन कसं करायला पाहिजे? बिकॉज आहे एक चांगलं त्यांचं पॅकेज सुरू आहे. सो पैसा हा फक्त फॅक्टर तिथे नाहीये ह्या बरोबर. लोकांच्यासाठी. मग ह्या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? हे बघा, जर एखादा छंद तुमच्यामध्ये आहे, की तुम्हाला करायचं आहे, तर ते मोटिव्हेशनच्या बळावर जर तुम्ही डिसिजन घेताय, की मला करायचं, तर तुम्ही भली मोठी लिस्ट काढणार, की मला कॅमेरा पण पाहिजे, मला माईक पण पाहिजे, चांगला सेटअप पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे. पण ह्याच्यातली एकही गोष्ट जर तुमच्याकडे नसली ना, तर तुम्ही असं म्हणाल, "यार ठीक आहे, नाही करायचं." हं. तो मग तुमचा एक्सक्यूज येऊन जाईल. मग मोटिव्हेशन तुमचा तिथे कोलॅप्स होईल. पण जर तुम्हाला खरंच सिरियसली वाटतंय, तुम्हाला क्लॅरिटी आहे, की हां, हे माझं ड्रीम आहे आणि मला खरंच करायचंय. तर ह्याच्यामध्ये ना जर तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल, तर इथे ना तुम्ही 10 ठिकाणी काही लोकांचा तर लर्निंग माइंडसेट लिटरली नसतो. त्यांना असं वाटतं, मी सुपिरियर आहे, मला सगळ्या गोष्टी येतात, मला जस्ट स्टार्ट करायचं, सगळ्या गोष्टी होऊन जाईल. राइट. पण असं नसतं. आपल्याला एक कम्युनिटीची पण गरज पडते. आपल्याला एक मेंटरची पण गरज पडते, की यार आपल्याला जिथे असं वाटतंय ना, की नाही मला नाही जमत आहे, इथे कुठेतरी नाही होत किंवा कधी-कधी ना जर आपला गुरु असला, तो जर आपल्याला एवढं जरी सांगतो ना, की "नाही माईक नाहीये तर काही हरकत नाही. तू हं. शांततेमध्ये सगळ्या गोष्टी करू राइट, शकतो." राइट. राइट? आता माझं पर्सनल पास्ट मी सांगायला गेले, माझ्याकडे काहीच नव्हतं. चांगला कॅमेरा नव्हता. मी जसं आधी पण सांगितलं 6,000 च्या तुटलेल्या फोननी मी स्टार्ट केलं होतं. माझ्याकडे कुठलाही माईक नाही, कोणताही फॅन्सी कॅमेरा नाही. पण मला ती गरज होती. म्हणून ती मी गरजेच्या पोटी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. तर तुम्हाला तुमचं जर वाय क्लिअर आहे ना, की ठीक आहे तुम्हाला फेम पाहिजे, तुम्हाला तुमच्याकडे भरपूर पैसा पण तुम्हाला अजून पैसा पाहिजे किंवा तुम्हाला दुसरी एखादी तुमचं ड्रीम असेल, की जे इथून पूर्ण होत नाही, पण इथून करायचं तुमचा वाय जर क्लिअर असला ना, तर तुम्ही डिसिप्लिन होऊन सगळ्या गोष्टी कराल. तिथे मग तुम्ही भरकटणार नाही, की यार मला ही लर्निंग म्हणजे मला हे लर्न करायचं, ह्या त्या गोष्टी, राइट? की मी कशाला शिकू? मला तर सगळं येतं. हे ॲटिट्यूड तुमच्यामध्ये येणार नाही, कारण तुमचा वाय क्लिअर आहे, की नाही मला करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी. इथे मग तुम्ही भरकटणार नाही अजिबात. पण मोटिव्हेशनच्या बळावर तुम्ही भली मोठी लिस्ट काढणार आहे, थोडंसं ट्राय करणार आहे, नाही होणार आहे, तर तिथे तुम्हाला कम्युनिटीचा पण एक लॅक होतो. आता माझ्याकडे एवढे स्टुडंट सक्सेस रेशो एवढा जास्त का आहे? कारण त्यांना एक कम्युनिटी मिळते. जिथे त्यांना असं वाटतंय, की यार नाही म्हणजे ते कोणी जरी आहे मोटिव्हेशनच्या हिशोबाने स्टार्ट करताय, त्यांना असं वाटतं, की यार हां, ठीक आहे मी करून घेईल. माझ्यामध्ये खूप जोश आहे, हे ते जसं तुम्ही म्हटलं, की एकदम फुल ऑन जोश हो. करतात. पण कधी-कधी मग त्यांना असं कुठे काही दिसत नाही, की माझ्यासारखे लोकं नाहीये ह्या त्या गोष्टी. तर एक जर तुम्हाला कम्युनिटी असल्या ना, जिथे तुम्हाला वाटेल, की यार ठीक आहे आता जाऊ दे नाही करायचा कंटाळा. तिथेच ग्रुपमध्ये असं काहीतरी येईल, की यार हिने असं काहीतरी हो. केलंय. तर अरे यार हिने करून टाकलंय, आपल्याला पण करायचं. तिथून परत एकदा मोटिव्हेशन एक थोडासा पुश हो. सारखा असतो. हो. तो कधी-कधी तुम्हाला खूप कामं येऊन जातो. जिथे तुम्ही शांत बसाल, तिथे तुम्हाला एक पुश मिळून जाईल. कम्युनिटीकडून मिळेल, माझ्याकडून मिळेल. कधी-कधी वाटेल, की यार नाही करायचं. तेव्हा तुम्हाला एका गुरूची गरज पडेल. माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. सो तुम्ही करू शकता. आणि दुसरी गोष्ट, की जर तुम्हाला असं आहे, की मला जस्ट करायचंय, बाकी माझी काहीच नाही. मला एक माझा टाईमपास आहे, तो एक जस्ट करायचा आहे. तर त्यातही तुम्हाला जस्ट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक नेटवर्कची गरज पडेल. लोकांना बघितलं, सगळ्या गोष्टी झाल्या, त्या गोष्टींची गरज पडेल. जिथे तुम्हाला लोकं दिसतील, तुम्ही सगळ्या गोष्टी ना एकदम स्ट्रेट लाईनमध्ये करू शकता, की हां, ठीक आहे, मी इथे करतीये, इथं माझं मोटिव्हेशन कामी आलंय. 1 महिना मी केलंय. पुढच्या महिन्यामध्ये माझ्याकडे मोटिव्हेशन नाहीये, तर माझ्या एका ग्रुप मेंबरने ह्या हं. गोष्टी केलेल्या आहे. माझी मेंटर मला कंटिन्युअसली ट्रेनिंग्स देतीये, लर्न करतीये मी सगळ्या गोष्टी आणि एखाद्या ठिकाणी जर तुम्ही काहीतरी करण्यासाठी पैसा टाकलाय, की हां, मला ही गोष्ट करायची आहे. तर तुम्ही ती गोष्ट 100% कराल कारण तिथे तुमचा पैसा गेलेला आहे. राइट? तर एखादी गोष्ट फ्रीमध्ये मिळतीये तुम्ही ओके, ठीक आहे. त्याची व्हॅल्यू नसते. व्हॅल्यू नसते. फ्री गोष्टींची हो. व्हॅल्यू करत नाही. नाहीतर मी मागच्या वेळेस पण सांगितलं स्किल इंडियामध्ये भरपूर असे फ्री रिसोर्सेस, हो. कोर्सेस आहेत. लोकं त्याची व्हॅल्यू करत नाहीये. राइट? सो तुम्हाला जर लर्निंगसाठी तुम्ही कुठे तुमचा टाईम, एनर्जी, एफर्ट्स टाकताय, तुम्हाला एक चांगला कम्युनिटी मिळतोय, तुम्हाला प्रॉपर जिथे तुम्ही लॅक करताय तिथे शिकवणारं जर कोणीतरी मिळतंय, तर मग तिथे तुम्ही कधीच असं हे नाही करणार, की यार माझं इथे मोटिव्हेशन मिळत नाहीये, माझं इथं डिसिप्लिन मेंटेन होत नाहीये. तर तिथे तुम्हाला मोटिव्हेशन थोडंफार पुश मिळू शकतो. आणि तुम्ही भरकटणार नाही सगळीकडे. मला असं वाटतंय. मग आता तुमच्याकडे कुठले-कुठले कोर्सेस अवेलेबल आहेत आणि ते कोर्सेस एक तर तुम्ही ते पण सांगा, की कुठले-कुठले कोर्सेस अवेलेबल आहेत? मागे पण तुम्ही काही सांगितलं होते, नवीन काही ॲड झाले आहेत हां, का? नवीन भरपूर अपडेट्स आहेत. मी
थोडंसं आता ट्रेंडच्या अकॉर्डिंग खूप जणांना येस. स्वतःची पर्सनल ब्रँडिंग बिल्ड करायची आहे. हो. तर त्या हिशोबाने सुद्धा भरपूर असे आहेत. एक सेकंड मी तुम्हाला टोटल जे आहेत, मी जसं मागच्या वेळेस काहीतरी 10-15 सांगितले होते, कॉपी रायटिंग, कंटेंट रायटिंग, येस. सोशल मीडिया मॅनेजमेंट ह्या त्या गोष्टी, स्टॉक मार्केटचं सुद्धा आहे. तर त्याच्यामध्ये आधी कॉपी रायटिंग, कंटेंट रायटिंग होतं. ते नॉर्मल होतं, की यार हो. एक ह्युमन टच जो नॉर्मल आधी ट्रेडिशनल वेमध्ये चालू होते. राइट. आता ते सुद्धा एआयच्या रिलेटेड तुम्ही कॉपी रायटिंग, कंटेंट रायटिंग हो. कसं करू शकता, तुमचा ह्युमन टच त्याच्यामध्ये कसं टाकू शकता हे पण आहे. YouTube कंटेंट क्रिएशन जिथे खूप जास्त लोकांचं, मी लास्ट टाईम पण म्हटले कंटेंट स्टार्ट क्रिएटिंग हे ते. तर ते सुद्धा नवीन अपडेट्स आलेले आहेत. ईमेल मार्केटिंग ज्याच्या थ्रू तुम्ही साइड इन्कम स्टार्ट करू शकता. ॲडव्हान्स कॅनव्हा डिझायनिंग आणि ग्राफिक डिझायनिंग. महिलांमध्ये ह्या गोष्टीचं इतकं जास्त क्रेज आहे आणि माझ्या स्टुडंटचे रिझल्ट सुद्धा इतके जास्त आहे याच्यामध्ये आणि तो कोर्स आता अपडेट झालेला आहे. तर ओके. खूप बेस्ट आहे या गोष्टी. प्लस वेबसाईट बिल्डिंग. खूप जण वेबसाईट बिल्ड करून स्वतःची म्हणजे स्वतःची बनवा किंवा एखाद्या क्लायंटसाठी वेबसाईट डिझाइन करून द्या. त्याच्या थ्रू सुद्धा करू शकता. हां, भरपूर आहेत असे. मी तुम्हाला लिस्ट देईल. तुम्ही एआय ऑटोमेशन जे की त्याच्या थ्रू सुद्धा भरपूर लोकं करताय. तर लिस्ट चेक करा मला असं वाटतंय आणि बाकी मग शिकायचं तर तुम्ही थोडं लर्निंग माइंडसाठी आणि मेहनत करायच्या तयारीने आला तर सगळ्या गोष्टी इथे पॉसिबल आहे. मग या कोर्सेसचे ड्युरेशन कसं असतं? म्हणजे हे शॉर्ट कोर्सेस आहेत, की 6-6 महिन्याचे आहेत, की असं काही नाही, की त्याच्यात ओके. इट डिपेंड्स अपॉन यू, की तुम्ही किती दिवसात तो कोर्स हां, हां. कंप्लीट करता? इट्स टोटली डिपेंड ऑन यू. जर तुम्ही बेस्ट लर्नर आहात, तर तुम्ही लवकरात लवकर तो संपवून द्याल. पण प्रत्येक गोष्ट खायची नसते, ती डायजेस्ट पण करायची असते. कोर्स घेतलाय तो खाऊन नाही टाकायचा, तो समजून आपल्याला त्याच्यावर करियर बिल्ड करायचंय. ह्या गोष्टीने थोडासा माइंडसेट क्लिअर ठेवायचं, की डायजेस्ट पण करायचंय आपल्याला. सो संपवायला तुम्ही कधीही संपवा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर तुम्ही करियर बनवायचा विचार करताय, समजून त्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं, त्या स्किलला मॉनिटाइज करून इन्कम करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो कोर्सेसचा ड्युरेशन जो पण काही असेल, टोटली डिपेंड ऑन यू. तुम्ही किती दिवसामध्ये संपवता, समजून मग त्याच्यावर स्टार्ट करतात. बाकी काही जणांचं असं जसं तुम्ही आय-टी वाल्यांचं सांगितलं, तर इथे ह्या गोष्टींचा प्रॉब्लेम येत नाही सहसा. कारण 1-2 तास मोर दॅन इनफ आहे. त्यापेक्षा जास्त टाईम द्यायचा नाही. 1 तास जरी असला तुम्ही एकदम डेडिकेशनने देऊ शकला, तरी भरपूर आहे. जास्त देण्याची गरज नाही आणि त्याच्यामध्ये पण मेन गोष्ट, की सगळ्याच गोष्टी लाईव्हमध्ये तुम्हाला शिकायची गरज नाहीये. तुम्ही बिंदास रेकॉर्डेड सेशन बघा किंवा लाईव्ह एखादं लेक्चर क्लास वगैरे होतोय. तुम्ही नाही अटेंड करू शकला, पर्सनल तुमचा रिझन असू शकतो, ऑफिसचं काम, तुमचे घरचे फॅमिली इश्यूज, काही फंक्शन, जे पण काही तुमचे पर्सनल रिझन असेल. त्यावेळेस तुम्ही लाईव्ह नाही अटेंड करू शकला, बिंदास तुम्हाला विदिन 24 टू 48 अवर्स रेकॉर्डेड व्हर्जन मिळतं. त्याच्यामध्ये तुम्ही बिंदासपणे ते बघा, कव्हर करा आणि स्टार्ट करा. काही हरकत नाही. 1 तास जर तुम्ही तुमच्या ग्रोथसाठी नाही देऊ शकत, तर मग काय, काय ग्रो करणार आहे तुम्ही? आणि मग ह्या कोर्सेस कंप्लीट केल्यानंतर तुम्ही सर्टिफिकेशन प्रोव्हाईड 100% करता, राइट? येस. तर त्याच्याशीच मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, की सर्टिफिकेशन देणार म्हणजे त्याच्यानंतर मग तुम्ही कुठली एक्झाम वगैरे घेता का त्याच्यासाठी? की कोर्स अटेंड केल्यानंतर तुम्हाला कुठली परीक्षा द्यायला लागेल आणि मग येस. त्या परीक्षेनंतर तुम्हाला ते सर्टिफिकेशन मिळेल? ऑब्व्हियसली सर्टिफिकेशनचा अर्थच की तुम्ही ते किती केपेबल आहात. सो येस, तुम्ही कोर्स कंप्लीशन नंतर एक छोटीशी टेस्ट होते. ती टेस्ट देतात. त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेशन प्रोव्हाईड केलं जातं आणि त्या सर्टिफिकेशनच्या बेसिसवर माझ्या भरपूर असे स्टुडंट्स आहे. 19 वर्षाची लहान मुलीपासून ते 30, 45, 50 पर्यंतचे लोकं आहेत, ज्यांनी फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट क्रॅक केले. कुणी LinkedInवरून जॉबसुद्धा क्रॅक केलेले आहे, ज्यांना जॉब वगैरे नाहीये. तर सर्टिफिकेशनच्या बेसिसवर तुम्ही जॉबसुद्धा क्रॅक करू शकता. सो स्किल तुम्ही इथे लर्न करताय. स्किलला मॉनिटाइज करून त्याच्या थ्रू तुम्ही क्लायंट कसा फाइंड आउट कराल. लेट्स सपोज तुम्ही एखादा फ्रीलान्सिंग तुम्हाला स्किल येते. ठीक आहे. तर त्या स्किलला भरपूर असे लोक आहेत खूप स्किल्ड आहे. पण त्यांच्याकडे ना क्लायंट आहे, ना ते त्याचं काहीतरी काम करू शकताय. तर इव्हन तुम्ही एखादी स्किल इथे शिकताय, तर त्या स्किलला कसं मॉनिटाइज करायचंय, तुम्हाला क्लायंट्स कुठे मिळतील, त्या क्लायंट्सवर तुम्हाला जर एखादा क्लायंट बार्गेनिंग करतोय, त्याला पिच कसं करायचंय आपली ओके. सर्व्हिस, इव्हन एवढे सुद्धा तुम्हाला टेम्प्लेट्स वगैरे प्रोव्हाईड केले जातात. माझे जे क्लासेस आहेत, जर तुम्ही खरंच मेहनतीच्या तयारीने येताय ना, तर 100% मी ह्या गोष्टीची श्युरिटी देऊ शकते, की तुम्हाला क्लायंटसोबत बोलायचं कसं आहे ना, हे सुद्धा मी शिकवते. वॉव! म्हणून माझ्या स्टुडंटचे रिझल्ट एवढे जास्त आहे. सो हाऊ टू फाइंड क्लायंट, हाऊ टू पिच देम, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या क्लासेसमध्ये कव्हर होतात आणि ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. हो, ते जास्त चांगलं आहे कारण लँग्वेज बॅरियर नाहीये ना. एकदा हां. कन्सेप्ट तुमच्या स्वतःच्या भाषेत तुम्हाला कळली, की मग तुम्ही पुढे जाऊन त्याचं कसंही म्हणजे रुजते ती तुमच्या डोक्यामध्ये. मग पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. बरोबर.
अमेझिंग कविता मॅम आणि इतकं छान तुम्ही समजावून सांगता ना, की नवीन-नवीन स्किल्स तर तुमच्याकडे आलेच आहेत, कोर्सेस पण आलेत आणि आय थिंक ह्या एपिसोडनंतर बऱ्यापैकी डाउट्स लोकांचे क्लिअर होतील आणि नाही झालं तर त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा आणि मग तर तुम्ही त्यांना अजून छानच गाईड करू शकाल ऑब्व्हियसली. कारण हा इतका मोठा विषय आहे ना, की आय डोंट थिंक याच्यासाठी म्हणजे आपल्याला सीरीजच करावी लागेल. कारण तरीसुद्धा लोकांचे आय एम शुअर कमेंट्स येणार, की तुम्ही ह्याच्यामध्ये अजून डिटेल सांगा, त्याच्यामध्ये अजून डिटेल सांगा. कारण तो इतका वास्ट सब्जेक्ट आहे, इतक्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात, की होपफुली काही ना काहीतरी तरी त्याच्यातून त्या डाउट्स यांचे क्लिअर होणार. 100%. आणि थँक यू सो मच, की तुमच्या काहीतरी आज प्रॉब्लेम होता, तरीसुद्धा तुम्ही आलात ट्रॅव्हल करून आणि आज आपला हा एपिसोड झाला. थँक यू सो मच फॉर कमिंग. मलाही खूप छान वाटलं आणि परत एकदा लोकांच्या प्रतिसादामुळे मला इथं येण्याची संधी मिळाली. खरंच मी ग्रेटफुल आहे. थँक यू सो मच तुम्हाला सुद्धा, की तुम्ही परत विश्वास दाखवून मला इन्व्हाईट केलं. थँक यू. वेलकम. आजचा पॉडकास्ट पाहिल्यानंतर तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील, अशी मी आशा करते. त्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला तुमचे स्किल्स डेव्हलप करायचे असतील, कोर्सेस करायचे असतील, कविता मॅमशी कॉन्टॅक्ट करायचा असेल, तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. आमचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, एपिसोडला लाईक करा आणि ह्या एपिसोडला हाईप करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.